स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सगळ्यांनी आपले कॅमेरेज ऑन करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी कॅमेरे ऑन करा. आवाज येतोय माझा? ओके. ज्यांना शक्य असेल त्यांनी कॅमेरे ऑन करा. हां, आपण काल बघितलं होतं की मसुरी इमाटोनी जे अफर्मेशनचा जो प्रयोग केला, तर अफर्मेशन एखाद्याच्या आयुष्यात कुठल्या पद्धतीने काम करतात. जर त्यांनी जसं अफर्मेशन सांगितलं की आय लव्ह यू, तर त्या पाण्यावरती कशी रिॲक्शन झाली. त्यांनी आय किल यू म्हटल्यानंतर त्या पाणी कसं रिॲक्ट झालं. आणि ज्या पाण्याला काही अफर्मेशन दिलं नाही ते पाणी कसं राहिलं, न्यूट्रल राहिलं. ज्या भाताला अफर्मेशन दिलं नाही तो भात न्यूट्रल पद्धतीने रिॲक्ट झाला. ज्या भाताला फार वाईट वाईट बोलल्या गेलं तो भात खूप लवकर सडला. आणि ज्या पद्धतीने अफर्मेशन म्हणजे काय, की ज्या पद्धतीने आपलं बोलणं असतं त्या त्या पद्धतीने त्या गोष्टी घडतात. त्या त्या पद्धतीने जर त्या छोट्याशा पाण्यावरती म्हणा किंवा भातावरती जर त्याचा इफेक्ट होत असेल, तर मानवी शरीरावरती त्याचा इफेक्ट कसा होणार आहे. कुठल्या पद्धतीने आपण जर सतत सतत निगेटिव्हिटीनी वागू, निगेटिव्ह गोष्टी ऐकू, निगेटिव्ह बोलू, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. अजून अफर्मेशनचं उदाहरण द्यायचं झालं तर मला कोणी सांगेल का की मा जिजाऊ शिवाजी महाराजांना काय म्हणून संबोधायच्या? कोणी अनम्यूट करेल किंवा हँड करेल की मा जिजाऊ शिवाजी महाराजांना काय म्हणायच्या? आवाज येतोय येतोय. ओके, काय म्हणायच्या शिवाजी महाराजांना मा जिजाऊ काय म्हणायच्या? अनम्यूट करा संध्या मॅम. ओके, तुम्ही सांगाल? हा संध्या मॅम, मा जिजाऊ शिवाजी महाराजांना काय म्हणायच्या? शिवबा. शिवबा म्हणायच्या. अजून काय म्हणायच्या? राजे म्हणायचं का ते? येस, राजे. करेक्ट. राजे. काय म्हणायच्या? बा- राजे. राजे. बाळराजे. राजे. म्हणजे त्यांनी पेरणी काय केली होती? पेरणी राजाची केली होती. आणि त्यांनी म्हणून शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीने लहानपणापासून अफर्मेशन दिल्या गेले की बाळराजे, म्हणजे ते राजे झाले. बरोबर. मग पेरणी महत्वाची. एखाद्या शेतकरी जर कारल्याचं बी पेरेल तर कारलं येणार आहे, आपण बघितलं. आणि एखादा शेतकरी गहू पेरेल तर गव्हाची पेरणी होईल आणि गहू निर्माण होतील, आपल्याला गहू मिळतील. त्याच पद्धतीने जर तुमची पेरणी चुकीची असेल तर गोष्टी चुकीच्या घडत जातील. अफर्मेशन फार महत्वाचे आहेत. म्हणून त्यांनी अफर्मेशन देताना शिवाजी महाराजांसाठी राजे म्हणायच्या. आता आपण बऱ्याच जण बाळा, प्रत्येकाला बाळा, ये रे बाळा. मग त्याची समज काय होते, तो बाळासारखाच वागतो. तो मानसिकरित्या म्हणजे शारीरिकरित्या जरी वाढला, शारीरिकरित्या जरी तो किती डेव्हलप झाला, आर्थिकरित्या डेव्हलप झाला, त्याची बुद्धी कशी असते? माणूस लहान मुलासाठी. लहान मुलासारखी. म्हणजे तो सत्सक विवेक बुद्धीने वागू शकतो का? नाही वागू शकत. त्यामुळे तुम्ही लहान मुलांना संबोधतात, ज्या पद्धतीने लहान मुलांना बोलतो, पिल्लू बोलतो. पिल्लू ऐकल्यावर कशाचं हे येतं आपल्या समोर, फील येतो? काय फील येतं? आपण पिल्लू म्हणतो. पिल्लू म्हटल्यावर आपल्याला काय फील येतो? हा स्वप्नाली मॅम, तुम्ही काय बोलताय? लहान लहान मुलांसारखं किंवा कुत्र्याचं पिल्लू, मांजरीचं पिल्लू म्हणतो ना आपण. बरोबर ना. जर आपण लहान मुलांना एक दोन तीन दोन आपल्या लहान मुलांचं माइंड म्हणजे 90% माइंड, मेंदू हा त्यांचा 5व्या ते 6व्या वर्षापर्यंत जर डेव्हलप होणार असतो, तर आपण त्या वयात त्यांना पिल्लू, बाळा अशा पद्धतीने हाक मारतो. पण त्यांना जे टोपण नाव दिलं जातं, निकनेम दिलं जातं, तर त्या पद्धतीने जसं शिवाजी महाराजांना राजे संबोधल्या गेलं, त्याच पद्धतीने जर त्या बाळाला किंवा त्या एखाद्या व्यक्तीला जर त्याच पद्धतीने आपण संबोधल्या जाऊ, त्याच पद्धतीने जर आपण त्याला अफर्मेशन देऊ, तर तो कसा होईल पुढे पण राजेसारखाच घडेल. म्हणून लहान मुलांना जेव्हा संबोधतो किंवा त्यांना सांगतो, त्या पद्धतीने बाळ
वागत जातं. म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स कमी असतो. का असतो? कारण लहानपणी आपण त्या पद्धतीने त्यांना बोललेलो असतो की तू करू शकत नाही, तुझ्याकडनं होणार नाही, तुला जमलं नाही, सोडून दे. पण एक पाऊल पुढे टाकत आपण फक्त म्हटलं की तू प्रयत्न कर, जमेल तुला. आज नाही जमेल, उद्या जमेल, उद्या नाही परवा जमेल, पण जमेल. या पद्धतीने जर बोलत गेलो एखाद्या कुठल्याही नात्यासाठी, आज नवीन सुना येतात, त्यांना भाजी जमत नाही, तर वेळ देऊन त्यांना हा आज तू कर, प्रयत्न कर, आज मी तुला सांगते, उद्या तुला जमेल. आज नाही उद्या जमेल, उद्या नाही परवा जमेल, पण जमेल. या पद्धतीने सकारात्मक अफर्मेशन दिल्या गेले तर गोष्टी काय होतात? पुढे सरकतात. हेच अफर्मेशनचं महत्व आपण आजपर्यंत शिकलो आहे. ज्या पद्धतीने बोलाल त्या पद्धतीने गोष्टी घडत जातील. त्यामुळे एखाद्या नात्याबद्दल अफर्मेशन कसे द्यायचे किंवा स्वतःबद्दल, मी परवाच्या सेशनमध्ये एक अफर्मेशन सांगितलं होतं, ते नात्यासाठी सांगितलं होतं. आज मी तुम्हाला एक काही डेमो अफर्मेशन सांगणार आहे. बेसिक अफर्मेशन जे तुम्ही रोज तुमच्या कुटुंबासाठी लिहू शकता, ते तुम्हाला लिहून घ्यायचे. चालेल? हो. रेडी आहात सगळे? हो. ओके. कसे आहात सगळे, पहिले ते सांगा बरं. छान. छान आहे? एकदम छान. एकदम छान. एक मिनिट हो, मी आहे इथेच. कसे आहात? छान आहात? हो. आय एम हॅपी. काही निघत नाहीये. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ म्हणता आहात का? हो. येस. ओके, मी अफर्मेशन सांगू तुम्हाला, लिहून घेता तुम्ही? हो. ओके. मी काही 4-5 अफर्मेशन सांगते. ते तुम्हाला रोज काय करायचंय, अफर्मेशन लिहिताना येलो पेजची डायरी घ्यायची आहे. येलो पेजची डायरी, त्याच्यावरती रेड पेननी अफर्मेशन लिहायचंय. काय करायचंय? येलो पेजची डायरी, त्यावरती रेड पेननी अफर्मेशन लिहायचंय. कुठल्याही, जर येलो पेजची डायरी फार कोणत्या कंपनीची मिळते ते तुम्हाला उद्या मी सांगते. जर येलो पेजची डायरी मिळत नसेल तर येलो पेपर असतो आपला, सेंचुरी पेपर, तो कट करायचा, त्याची डायरी बनवून द्यायची. आणि त्या डायरीमध्ये तुम्ही लिहिणं चालू करा की येलो पेजच्या डायरीवरती रेड पेननी अफर्मेशन लिहायचे. जर अच्छा. असं लिहिल्या गेलं तर लवकर गोष्टी आपल्याला जशा पाहिजे तशा घडतात. मग तुम्हाला रिलेशनशिपसाठी लिहायचे असतील, तुम्हाला आर्थिक गोष्टी सुधरवायच्या असतील तर त्यासाठी पण तुम्ही त्याच पद्धतीने अफर्मेशन लिहू शकता. पण येलो पेजच्या डायरीवर लिहा, त्याचा खूप छान रिझल्ट येतो. ओके. तर मी तुम्हाला काही डेमो अफर्मेशन सांगते जे सगळ्यांसाठी लागू होतील. म्हणजे कोणीही कुठल्याही व्यक्तीच्या कुठल्याही वयाच्या व्यक्तीसाठी आपल्याला हे अफर्मेशन लिहिता येतील. ओके, मी सांगते आहे. रेडी आहात सगळे? हो. मुलीच्या लग्नाच्या अफर्मेशन सांगा. मुलीच्या लग्नासाठी आपण अफर्मेशन देऊ शकतो की समजा आता हा जानेवारी महिना चालू आहे, तर साधारणतः सगळं बघून एक येत्या मे महिन्यात माझ्या मुलीचं लग्न संपन्न झालेलं आहे, या पद्धतीने. आणि तिला खूप प्रेम करणारा समजूतदार जोडीदार मिळालेला आहे. कारण आपलं फक्त लग्न होऊन उपयोग आहे का? नाही. लग्न होऊन उपयोग नाही ना. लग्नात तिचं लग्न झाल्यानंतर तिला सांभाळणारा, तिला समजून घेणारा, तिच्यावर प्रेम करणारा जोडीदार पाहिजे ना. तर अफर्मेशन लिहिताना माझ्या मुलीचं लग्न, तुम्ही महिना लिहू शकता, जर वयानुसार तुम्ही महिना लिहू शकता, 3 महिन्याची, 6 महिन्याची अशी डेट टाकू शकतात की 2025 या डेटच्या अगोदर माझ्या मुलीचं लग्न एका उत्तम आणि समजूतदार प्रेमळ मुलाशी झालेला आहे, किंवा तिचं लग्न संपन्न झालं आहे, तिचा नवरा खूप समजूतदार आणि खूप प्रेम करणारा आहे लिहायचं. प्रेझेंट मध्ये लिहायचं. मी तुम्हाला त्या दिवशी काय सांगितलं की अफर्मेशन लिहिताना नेहमी प्रेझेंट टेन्स मध्ये, प्रेझेंट परफेक्ट म्हणजे पूर्ण वर्तमान काळात लिहायचं, म्हणजे ती घडलेली गोष्ट दाखवायची आपल्याला. थँक्यू समजलं? मॅम. येस, थँक्यू. समजलं ना तुम्हाला? हो. हो मॅम. मी तुम्हाला काही अफर्मेशन असे सांगते की कोणीही लिहू शकतो. ते तुम्हाला जर तुम्हाला हे येलो पेजची डायरी भेटत नसेल तर तुम्ही सुरुवात करा.
एक छोटीशी 20-25 रुपयाची छोटी डायरी आणून व्हाईट कलरची डायरी जरी असेल तरी तुम्ही सुरुवात करा. सुरुवात करणं महत्वाचं आहे. येलो व्हाईट कलरच्या डायरीवरती ब्लू पेननी लिहायचं आहे, येलो कलरच्या डायरीवरती रेड पेननी लिहायचं आहे. ओके. तर अफर्मेशन असं आहे. पहिलं अफर्मेशन, पहिला नंबर टाकायचा आहे, मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती. काय लिहायचं आहे? मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती निरोगी निरोगी सुरक्षित मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती निरोगी सुरक्षित दीर्घायुषी मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती निरोगी सुरक्षित दीर्घायुषी यशवंत आणि भाग्यवंत आहोत. मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती निरोगी सुरक्षित दीर्घायुषी यशवंत आणि भाग्यवंत आहोत. झालं? हो. नेक्स्ट. ओके. आमच्या कुटुंबामध्ये सेकंड अफर्मेशन, आमच्या कुटुंबामध्ये निरंतर अं? आमच्या कुटुंबामध्ये निरंतर निरंतर. म्हणजे नेहमी. हं. आमच्या कुटुंबामध्ये निरंतर निरंतर. निरंतर प्रेम प्रेम जिव्हाळा प्रेम जिव्हाळा आपुलकी प्रेम जिव्हाळा आपुलकी मजबूत नातेसंबंध मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. परत सांगते मी. आमच्या कुटुंबामध्ये निरंतर जिव्हाळा आपुलकी मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. लिहिलं? नेक्स्ट. ओके. थर्ड, नंबर 3. आम्हाला, आता तिथे कुटुंबातील प्रत्येकाचे नाव लिहायचे आहेत. ज्यांच्या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत आम्हाला लिहायचं आहे, त्याच्यातील प्रत्येक सदस्याचे नाव लिहायचे आहेत. मुलगा, सून, मुलगी, जावई, तुमचे नातवंड किंवा तुमचे आई वडील जे काही असतील, तुमचे ब्लड रिलेशन, जे तुमचं फॅमिली आहे, त्या फॅमिली मेंबर्सचे नाव लिहायचे आहेत. 2 मिनिटचा वेळ घ्या आणि शांततेने नाव लिहा प्रत्येकाचे. आम्हाला
आपलं नाही लिहायचं ना? आम्ही आलो ना तर तुमचंही आलंच ना त्यातनं. हा. हा. मुलाचं आणि सुनेचं लिहिलंय हा. आणि नातीच. नातीचं 2 मुलं आहे ना तुम्हाला? हो, हा, दोन्ही मग मुलांची नावं. दोन्ही मुलांचे नावं, नातवंडांचे नावं. हं. हा. काल आपण सेशन घेणार मॅडम, पण खूप दिवस खूप माझा याच्यात होता, पूर्ण कम्प्लीट प्रोग्राम मध्ये गेला. हो, मला पण काल गेस्ट होते घरी, त्यामुळे कॉल नाही करता आला तुम्हाला. हं. नाही, त्यामुळे मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट नाही करू शकले. ठीक आहे, ठीक. भरपूर ठिकाणी प्रोग्रामला जायचं होतं. बोलूया बोलूया आपण बोलूया. हो, आरामात बोलू. हो. झालं की थंब दाखवा. येस. मनीषा मॅमचं झालं. झालं. अर्चना मॅम, आर्या मॅम, येस मॅम. हा, तुमच्या स्वतःच्या लग्नासाठी पण अफर्मेशन असंच लिहायचं की माझं म्हणजे जर स्वतःच्या लग्नासाठी लिहत असतील तर आता मी जे नेक्स्ट बॅचला येणार असतील तर त्यांना तर अजून चांगल्या प्रकारे मी प्रत्येकाचं 1-to-1 काउन्सिलिंग घेऊन त्यांना त्यांच्या डेट ऑफ बर्थनुसार की मिसिंग नंबर्स असतील त्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये तर त्यांच्या रेमेडीज देणं, म्हणजे न्यूमरोलॉजी मी झालेले म्हणजे माझं न्यूमरोलॉजिस्ट आहे मी, तर त्यांना प्रत्येक नंबरनुसार रेमेडी देणं, त्यांच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी पर्टिक्युलर जर ज्याचा आर्थिक लेवलचा काही प्रॉब्लेम असेल, ज्यांचा मॅरेजचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे, तर त्या प्रत्येक प्रॉब्लेम लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये म्हणजे आता येणाऱ्या 90 दिवसात तुमचा सॉल्व्ह होईल. तर ज्यांना पण हे लेवल 2 आणि लेवल 3 जॉईन करायचे असेल ते मी उद्या तुम्हाला सांगते. हा पर्टिक्युलर तुमच्या लग्नासाठी देखील तुम्ही असंच अफर्मेशन देऊ शकता की या महिन्यापर्यंत या महिन्यात माझं लग्न झालेलं आहे आणि अगदी योग्य व्यक्तीशी. जे सेकंड आणि थर्ड लेवलला ऍडमिशन घेतील त्यांचं पूर्ण मी काउन्सिलिंग करून देईल, 1-to-1 काउन्सिलिंग करून त्यांच्या डेट ऑफ नुसार जे काही रेमेडीज असतील, लग्नासाठी पाहिजे असतील तर लग्नासाठी, ज्यांना प्रेग्नन्सीच्या रेमेडीज पाहिजे असतील त्यांना पण प्रेग्नन्सीसाठी पर्टिक्युलर टॉपिक नुसार मी रेमेडी देईल. ठीक आहे. हे झालं, सगळ्यांचे नावं लिहून झाले. संध्या मॅम तुमचं झालं. ओके. आर्या मॅम, कुंदा मॅम सगळ्यांचं झालं. स्वप्नाली मॅमचं पण झालं. झालं. ओके. कीर्ती मॅम, अर्चना मॅम यांचे तर कॅमेरे बंद आहेत. ओके. त्यांनी आपापली जबाबदारी घ्यायची आहे आणि लिहायचं आहे. ठीक आहे. झालं. हो. ओके ओके. हा, आम्हाला फॅमिलीचे सदस्यांचे नावं लिहायचे. सुख, सुख समाधान. अफर्मेशन लिहा. आम्हाला नावं लिहिलेत ना तुम्ही, त्यांच्या समोर लिहा सुख समाधान, सुख समाधान, शांती, आरोग्य. आम्हाला सुख समाधान शांती आरोग्य. ऐश्वर्य. आम्हाला फॅमिलीचे नाव सुख समाधान शांती आरोग्य ऐश्वर्य. दीर्घायुष्य. आम्हाला सुख समाधान शांती आरोग्य ऐश्वर्य दीर्घायुष्य. मानसिक स्थैर्य. मानसिक स्थैर्य लाभ, मानसिक स्थैर्य आणि आनंद लाभत आहे. आम्हाला, मी परत एकदा रिपीट करते. आम्हाला फॅमिली सदस्यांचे नाव लिहायचे आहेत.
नंतर लिहायचंय सुख, समाधान, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, मानसिक स्थैर्य आणि आनंद लाभत आहे. झालं. झालं. झालं प्रत्येकाचं. येस, ओके. पुढचं अफर्मेशन आता नात्यासाठी, पर्टिक्युलर नात्यात, म्हणजे तुमचं नवरा बायकोचं रिलेशन जर पटत नसेल, सासू सुनांचं पटत नसेल, किंवा मग मुलीचं आईचं पटत नसेल, मुलाचं आईचं पटत नसेल, किंवा घरात पण वातावरण खराब राहत असेल, भांडणं, कटकटी, वादविवाद जास्त होत असतील, की अशा पद्धतीने त्या व्यक्तीसाठी, म्हणजे माझं आणि माझ्या नवऱ्याचं, किंवा माझ्या आणि माझ्या सुनेचं, माझ्या आणि माझ्या मुलीचं, माझं आणि माझ्या मुलाचं, ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही नावं लिहा किंवा वाक्य लिहा. आमचे नाते, आमचे नाते, इथे तुम्ही आमचे म्हणजे तुमचं नाव लिहू शकतात. माझं आणि ज्या पद्धतीने ज्या व्यक्तीसोबत तुमचं जमत नाही त्याच्यासाठी खास करून हे अफर्मेशन लिहायचंय. आमचे नाते, आणि कोणाच्या सोबतच जमत नसेल तर माझे सगळ्यांसोबत नाते. काय लिहायचंय? ज्या व्यक्तीचं कोणासोबतच जमत नाही त्यांनी काय लिहायचंय? माझे प्रत्येक नातेसंबंध, या पद्धतीने लिहायचं. आमचे नाते दिवसेंदिवस, आमचे नाते दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, आमचे नाते दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, प्रेमाचे, आदराचे, आमचे नाते दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, प्रेमाचे, आदराचे आणि आनंदाचे झालेले आहे. आमचे नाते, जे नात्याचं नाव लिहिलं असेल ते प्रेमाचे, आदराचे, दृढ विश्वासाचे आणि आनंदाचे झालेले आहे. ओके. हा, नेक्स्ट. आम्ही जीवनात प्रत्येक क्षण सकारात्मक विचार करतो. किंवा तुम्ही स्वतःसाठी लिहायचं असेल तर मी जीवनात प्रत्येक क्षण सकारात्मक विचार करते. आम्ही जीवनात प्रत्येक क्षण सकारात्मक विचार करतो. नेक्स्ट. झालं हे? हो. ओके. आम्ही जीवनात प्रत्येक क्षण सकारात्मक विचार करतो. नेक्स्ट आहे, रोज मी माझ्या जीवनाला, रोज मी माझ्या जीवनाला, सॉरी, रोज मी माझ्या जीवनाला ध्यान, प्राणायाम, ध्यान, प्राणायाम, योग, रोज मी माझ्या जीवनाला ध्यान, प्राणायाम, योग आणि सकारात्मक विचारांची जोड दिलेली आहे.
रोज मी माझ्या जीवनाला ध्यान, प्राणायाम, योग आणि सकारात्मक विचारांची जोड दिलेली आहे. हे कॉमन अफर्मेशन प्रत्येकासाठी लागू होतात. जे आता आपण 5-6 अफर्मेशन बघितली, या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, तुम्ही आता त्याच्यात वाढवू शकतात. हे मी कॉमन सांगितले. जे अफर्मेशन म्हणजे आता तुम्हाला जर आता लग्नासाठी लिहायचंय, जे म्हणतात ते ना की पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे, पैशाचा प्रॉब्लेम आहे, कोणाच्या रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे, तर एक अफर्मेशनच घ्यायचं आहे की ज्याला नोकरीचा प्रॉब्लेम आहे की नोकरी लागत नाहीये, एक्झाम मध्ये काहीतरी अचीव करायचं आहे. किंवा बघा ना, आता गुकेशनी लहानपणीच अफर्मेशन दिलं होतं. गुकेश जो चेसचा चॅम्पियन झाला, वर्ल्ड चॅम्पियन, तर त्यांनी 12व्या वर्षीच त्याचं असं ठरलं होतं की वर्ल्ड चॅम्पियन होणार. तर त्यांनी एवढ्या लहान वयात ठरवलं होतं. तर त्यांनी ती एवढी एकच गोष्ट पकडून ठेवला. जर तुम्हाला म्हणजे ती गोष्ट पाहिजे, ज्यांना लग्नासाठी द्यायचं आहे, तर तुम्ही एकाच गोष्टीवर वर्क करायचं. म्हणजे हे कॉमन अफर्मेशन लिहायचेच आहे आपल्याला आपल्या डायरीमध्ये. नंतर एक अफर्मेशन, जे माझं लग्न या महिन्यात झालेलं आहे, हे अफर्मेशन रोज 21 वेळा लिहायचं. किती वेळा लिहायचं? जी पर्टिक्युलर गोष्ट मला पाहिजे. मला माझ्या मुलाचे आणि सुनेचे नातेसंबंध खूप दृढ विश्वासाचे आणि प्रेमाचे आहेत, हे अफर्मेशन जिथे प्रॉब्लेम आहे मुला आणि सुनेमध्ये, तेच अफर्मेशन आपल्याला 21 वेळा लिहायचं. रोज लिहायचं? रोज लिहायचंय, रोज लिहायचंय. 3 महिने कंटिन्यू लिहायचं. 3 महिने. अच्छा. हा, 3 महिने. कारण कसं होतं ना, आपले जे न्यूरॉन्स असतात, तर नवीन न्यूरॉन्स जनरेट व्हायला 21 डेज लागतात. आणि ही कंटिन्युटी आपल्याला 6 दिवसांपर्यंत, म्हणजे कुठलीही गोष्ट सलग 66 दिवस केली तर त्याचा पुढे रिझल्ट दिसत असतो. कुठलीही गोष्ट जर तुम्ही कंटिन्यू 66 दिवस चालायची सवय ठेवली, न चुकता तुम्ही चालायला गेला, तर तुम्हाला 67व्या दिवशी न आळस करता, न कंटाळा करता आपोआप चालायला, तुम्हाला ती चालायची सवय तुमची कंटिन्यू होईल. तुम्ही जर तुम्हाला झोपेतून उठण्याचा कंटाळा आहे, तर तुम्ही 66 दिवस कंटिन्यू सकाळी 6 वाजता उठाल, तर तुम्हाला 67व्या दिवसानंतर आयुष्यभर त्याच वेळेवरती जाग येईल. आपोआप आपली बॉडी काय करते, त्यानुसार न्यूरॉन्स जनरेट करत असते. नाही. म्हणून आपल्याला ही कोणतीही गोष्ट पाहिजे असतील, तर जे काही ब्लॉकेजेस असतील, मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा एक कॅन्सर पेशंट आलं होतं, तेव्हा त्यांची डॉक्टरांनी सांगितलं होतं, आपण म्हणजे ती ऐकली, आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की त्यांना 45 दिवसांचाही वेळ नव्हता, तर सलग त्यांची 90 दिवसाची रेकी हिलिंगनी त्यांना त्याचा खूप छान बेटर रिझल्ट मिळाला. तसंच कुठली गोष्ट 90 दिवस करायची, त्या 90 दिवसाचे रिझल्ट खूप छान मिळतात. तर म्हणून आपल्याला अफर्मेशन पण एक जे काही पर्टिक्युलर प्रॉब्लेमशी लिहायचं आहे, तर ते पर्टिक्युलर अफर्मेशन 21 वेळा, 21 वेळा 90 दिवसांसाठी लिहायचं आहे. त्यासाठी पण असंच लिहायचं? कशासाठी? पैशा लिहायचं. एक मिनिट, मला आवाज नाही आला तुमचा मॅम, भाग्यश्री मॅम, परत सांगा. पैशासाठी पण असंच लिहायचं? पैशासाठी पण, हा, म्हणजे मला या कंपनी, म्हणजे मला या म्हणजे आता तुमचं जे इन्कम असेल की 10-15 हजार 20 हजार असेल, तर आपण एकदम बघा कशा असतात, एकदम गोष्टी येणार नाही. कारण तुम्हाला जर पैसे पाहिजे, तुम्ही जर 10,000 25,000 युनिव्हर्सला, भगवंताला मागत आहे, तर तुम्हाला ठोक कारण पाहिजे ना. की मला आता समजा माझ्या फाउंडेशन, मी जी फाउंडेशन चालवते, माझे एनजीओ आहे, माझ्या एनजीओ साठी मला जर म्हणजे मला जर मी 25 लाखाची मला 25 लाख पाहिजे, तर मग मी 25 लाखाचं माझं वर्षभराचं प्लॅनिंग कसं असणार आहे, हे युनिव्हर्सला सांगावं लागेल. की मग मला माझं डोनेशन करायचं आहे, किंवा मला माझं म्हणजे जे गरजू आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणात मदत करायची आहे, मला एक म्हणजे ज्यांचं कोणी नाही आहे त्यांना सांभाळण्याची जबाबदारी घ्यायची आहे, अनाथ मुलं किंवा वृद्ध लोकांना सांभाळायचं आहे, हे मी माझ्या फाउंडेशनसाठी अफर्मेशन लिहेल. पण आता तुम्हाला जर तेवढ्या अमाऊंटची नोकरी पाहिजे आहे किंवा तुम्हाला तेवढे पैसे पाहिजे आहे, तर युनिव्हर्सला तुम्हाला कारण सांगावं लागेल की मला माझ्या मुलीचं लग्न करायचंय आणि मला व्यवस्थितरित्या ते पार पडलं पाहिजे, म्हणून मला एवढे पैसे पाहिजे आहेत. या पद्धतीने तुम्ही युनिव्हर्सला सांगा की हे छान छान झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला गाडी जरी पाहिजे असेल, तरी मी ती गाडी घेतलेली आहे, पण त्याच्यामुळे तुमचं फिजिकल, इमोशनल आणि मेंटल आणि फायनान्शियल बॅलन्स हल्लं नाही पाहिजे.
एकदम देणार आहे का युनिव्हर्स की तुमची सॅलरी 10, 15, 20 हजार रुपये आहे आणि एकदम तुम्ही 1 लाख मागितले तर मिळतील का? स्लोली प्रोसेस मधनं जावं लागतं. फास्ट मनी कधीच चांगला नसतो. इन्स्टंट मनी काय करतो? लॉसेस जनरेट करतो ना. फास्ट पैसा चांगला आहे का, की जो कष्टाने केलेला पैसा टिकेल? कष्टाने. कष्टाने टिकेल की नाही. म्हणून आपल्याला मागताना आज जर 10,000 असेल तर 20,000 मागायचे, 20,000 असतील तर 25-30 मागायचे. या पद्धतीने आम्हाला एक बाय एक स्टेप पुढे जायचंय. आणि मॅडम हे जे तुम्ही सांगितलं हे आपल्याला त्या येलो पेजवरच लिहायचं आहे रेड पेननी? हो, जर भेटत असेल तर येलो पेजची डायरी रेड पेननी लिहायचंय. ज्यांना शक्य होत असेल त्यांनी शोधा ती. आणि नाहीच भेटत असेल तर एखादी साधी डायरी जरी घेतली किंवा वही घेतली, रजिस्टर घेतलं तर त्यामध्ये पण तुम्ही व्हाईट पेज वरती ब्लू पेननी लिहायचंय. हा, पण हे जर येलो मिळाले पेपर तर आपण आरामात 21 वेळा लिहू शकतो. तुम्ही तसंही सध्या तर चालून जा, जोपर्यंत ज्यांना भेटत नाही ना येलो पेजेस, तोपर्यंत सुरू करून द्या. आणि ज्यांना काहीच नसेल भेटत तर आपल्याला बघा, आपण त्याला चार्ट बनवतो, सेंचुरी पेपर म्हणतो, पेपर येतात, त्या पेपरचे कटिंग करून त्याच्यावर लिहिले तरी चालतात. त्याचं स्पायरल बाइंडिंग करून आणायचं. ते स्वस्तात डायरी होऊन जाईल तुमची ती. कारण रोज अर्ध पेज यूज करायचं. रोज 21 वेळा लिहायचं आहे ना? रोज 21 वेळा. 3 महिने करायचं असं? हा, 3 महिने. ओके, छान आहे. रेकी आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवत आहे. या पद्धतीने ह्या छोटे छोटे उपाय करून जर आपलं काही चांगलं होत असेल तर ती आपल्याला रोज कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, की आपल्याला सकाळच्या अफर्मेशनची प्रॅक्टिस करायची आहे. सकाळी पहिल्यांदा उठल्यानंतर आपल्याला हे अफर्मेशन स्वतःसाठी द्यायचं आहे, की मी स्वस्थ हूं, मस्त हूं, तंदुरुस्त हूं, जबरदस्त हूं. सुरुवात करून तर बघा. तुम्ही सुरुवातच नाही करत आणि मग रिझल्ट कसा मिळणार आहे? सलग 90 दिवस प्रॅक्टिस तर करा. त्यानंतर तुम्ही ग्रॅटिट्यूड करा. तुम्हाला जेव्हा असं जाणवायला लागेल की कंटिन्यू ग्रॅटिट्यूड केलं ना तर तुम्हाला तो रागाचा भाव नाहीसा होईल. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला राग येतोय, ज्या कुठल्या कटू आठवणी असतील त्या डिलीट होऊन जातील नेहमीसाठी. जे काही घटना घडल्या असतील त्या तुम्ही विसरायला मदत होईल. पण ते जे तुम्हाला करायचं आहे ते कंटिन्यू झालं पाहिजे. तुम्हाला जे डेली प्रॅक्टिस सांगितली मी आजपर्यंत, तुम्हाला सांगितलं की तुमचे गोल्स आणि तुम्हाला काय पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्ही ते लिहून काढलेत का? मी रोज प्रत्येकाला आज 4थ्यांदा सांगते की तुम्हाला एक्झॅक्ट काय पाहिजे लाईफमध्ये. आता जे आयुष्य गेलं ते आपल्या हातात नाही, पण येणाऱ्या आयुष्यात मी आज पहिला माझा शेवटचा दिवस माझ्या हातात आहे, आलेला दिवस तर गेलेला आहे, माझा आज माझ्या हातात आहे. तर मी आज काय लिहिणार आहे आणि मला आजपासून काय पाहिजे पुढे आयुष्यात. राहिलेले 5-10 वर्ष कोणाचे असतील, कोणाचे 25 असतील, 30 असतील, 35 असतील, वयानुसार प्रत्येक जण या आपल्या क्लासमध्ये आहे. तर मला काय पाहिजे या येणाऱ्या आयुष्यात, मला माझं कुठे चांगलं करून घ्यायचं आहे हे तुम्ही लिहून काढा. की मला चांगलं आरोग्य पाहिजे, मला इथे मी पैशाच्या रिलेटेड कमी आहे, तर मग पैसा रिलेटेड कमी जर मी आहे, मी पैशाच्या बाबतीत मी मागे आहे, तर मग मला त्या पैशाच्या एनर्जी सोबत जावं लागेल. मग मला पैसा कमवण्यासाठी काय करावं लागेल? कुठेतरी मार्ग निवडावं लागतील की नाही? मला आयुष्यात नातेसंबंध निर्माण करायचे तर त्या व्यक्तीसोबत मला कम्युनिकेट करावं लागेल. त्या व्यक्तीला समजून घ्यायला, त्या नात्याला वेळ द्यावा लागेल. पुढे काय पाहिजे? ती गाडी घ्यायची आहे, तंदुरुस्त हो. हा, अजून काय? जबरदस्त हो. अच्छा, जबरदस्त हो, स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे आपण. तर काय पाहिजे ते लिहा तुम्ही. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. कारण जे आपण म्हणतो ना, जिथे आपला फोकस जाईल तिथे आपली काय जात असते? एनर्जी जात असते. तुम्ही जर चांगल्या गोष्टीवर फोकस जाईल, आता तुम्ही एक अफर्मेशन दिलाय की आय एम मनी मॅग्नेट, मी काय पैशाचं चुंबक आहे. हे तुम्ही सलग हेच बघून राहिले आणि युनिव्हर्सला पण हेच सांगून राहिले की आय एम मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट. 21 वेळा मी सलग हेच 90 दिवस लिहून राहिले. तर युनिव्हर्सला काय मेसेज करून राहिले की मी पैशाचं चुंबक आहे, तर माझ्याकडे पैसा येणार आहे की नाही? हो की नाही? मी फोकस कुठे केला की आय एम मनी मॅग्नेट, मी काय पैशाचे चुंबक आहे, माझ्याकडे पैसा येतो आहे. मी जर असं अफर्मेशन देऊन राहिली आहे
तर युनिव्हर्सकडे पण पॉझिटिव्ह मी फोकस पॉझिटिव्ह गोष्टीवर केला. युनिव्हर्सकडे पण म्हणजे भगवंताकडे पण मी पॉझिटिव्ह गोष्ट पाठवली आणि ती गोष्ट वाढणार आहे. मी तुम्हाला तेच म्हटलं की आपण ज्या गोष्टीवर फोकस करू ती गोष्ट काय होते, तिथे आपली एनर्जी जाते आणि आपली एनर्जी तिथे जाते, ती पॉझिटिव्ह गोष्ट असू द्यात किंवा निगेटिव्ह असू द्या, ती गोष्ट काय होते, एक्सपांड आणि ग्रो होत असते. ती वाढत दिवसेंदिवस वाढत जाते. थेंबे थेंबे तळे साचे. आपण आज पॉझिटिव्ह आज आज एक पेरणी केली आहे की मी माझ्या आय एम मनी मॅग्नेट. उद्याही मी म्हटलं की आय एम मनी मॅग्नेट. त्या पद्धतीने माझ्याकडे काय होणार आहे, पैशाची जी एनर्जी आहे ती वाढणार आहे. ओके, तर या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन लिहायचं आहे. कुठल्या नातेसंबंधासाठी लिहायचंय तर याच पद्धतीने लिहायचंय. कुठल्या आरोग्यासाठी लिहायचं आहे तर आय एम हेल्थ मॅग्नेट किंवा मी निरोगी आहे. प्रत्येक वेळा मी ते हे कॉमन अफर्मेशन तुम्हाला सांगितलेच आहे की कुठल्या पद्धतीने तुम्हाला कॉमनली अफर्मेशन लिहायचे आणि पर्टिक्युलर लिहायचे ते पण सांगितले. आपण अफर्मेशनचं बघितलं की अफर्मेशन आपल्या आयुष्यात आणि आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये, आपला सबकॉन्शियस माइंड आणि आपल्या जीवनाचा आनंद कशा पद्धतीने एकमेकांशी कनेक्टेड आहे. शब्द ही ब्रह्मांड आहे, बरोबर ना. आपण जे शब्द बोलू अशा घटना घडत जातात की नाही. कधी कधी आपण सहजच विचार करतो का असा विचार की त्यांच्याशी बोलायचं राहून गेलं आणि पटकन त्यांचा फोन येतो, अरे खूप हो, दिवसांची आठवण येत होती. असा अनुभव घेतला का. टेलिपॅथी. टेलिपॅथी म्हणा किंवा जे विचार करतो ते घडत जातं. बरोबर. मग असं जर माहिती आहे की आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी एवढा 90% काम करतं, तर आपण त्याला कुठल्या सूचना दिल्या गेल्या पाहिजे, पॉझिटिव्ह. समजलं का. आपण म्हणतो ना घरी असं की आपण जे शब्द बोलतो त्याला वास्तू तथास्तू म्हणत असतो. तू म्हणत असते, म्हणून घरात बोलताना नेहमी आपण सकारात्मक नेहमी बोल. पॉझिटिव्ह बोललं पाहिजे सगळे. येस, करेक्ट, शब्द आपले पॉझिटिव्ह आले पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही समोरच्याला, तुम्ही एखाद्या लहान मुलाला म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्या पद्धतीने अफर्मेशन द्याल तर ते घडत जाते, तिच्यासमोर ती निगेटिव्ह एनर्जी पोचते. आणि एखाद्या वेळेस तुम्ही नकळतरित्या बापरे किती व्यवस्थित माणूस आहे, किती छान आहे, हे तसंच घडतं. हो, आपण बरेच वेळा असं म्हणतो ना, एखाद्या निगेटिव्ह व्यक्तीसोबत बोलल्यानंतर आपल्याला खूप निगेटिव्ह वाटतं किंवा आपण सलग 8 दिवस एखाद्या व्यक्तीकडनं त्या सासू सुनेच्या भांडणाबद्दल ऐकलं तर आपल्याला आपली सून खराब दिसते, आपल्याला आपली सासू खराब वाटत असते. होतं, कारण की आपण 8 दिवस ज्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो ती काय करते, आपल्याला हॅम्परिंग करते. कुणाचे नवरा बायकोचे भांडण ऐकले की शेजारी भांडण होत आहे, कुठल्या ना कुठल्या आपण कंटिन्यू जर त्या वातावरणात राहिलो. संगत का महत्वाची आहे, सदा संगती सज्जनाची घडावी का म्हटलं जातं, का म्हटलं समर्थांनी की अरे संगत महत्वाची आहे, सत्संगत सदा घडो. कारण खूप आणि सृजन वाक्य कानी पडो, कलह मतीचा तोडो, विषय सदा विषय पासून मला दूर ठेव. का म्हटलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी का आलेल्या आहेत, हे का आपल्या संतांनी लिहून ठेवलेलं आहे, कारण की त्याचा आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये खूप मोठा परिणाम होत असतो. जर तुम्ही सतत नवरा बायकोचे भांडण आणि एखादा व्यक्ती नवऱ्याबद्दल कंप्लेंटच देऊन राहिला, आपल्या जवळ येतात ना, आपल्या बऱ्याच मैत्रिणी येतात की अरे माझ्या नवऱ्याने हेच केलं नाही, साडी घेऊन दिली नाही, हे नाही केलं, ते नाही केलं, माझा वाढदिवस विसरला. आपणही 8-15 दिवसानंतर काय करतो, तशाच रिॲक्शन नवऱ्याला देतो. होतं, ते नॅचरली होतं. तुम्ही काही करत नाही की ब्रह्मांड घडवून आणत नाही, कारण संगत जी असते ना आपली, ती संगत महत्वाची आहे. जर तुम्ही संगत चांगली ठेवली तर त्याचा परिणाम तसा होईल. एखादं आपण बघतो ना, दिंडी चाललेली असते आणि दिंडीमध्ये समजा एखादा दारू पिणारा माणूस गेला तो काय म्हणतो आपण, आपल्याला लक्षात येतं का की हा दारू पिणारा आहे, नाही येत. कारण तो संगतीत कोणाच्या लागला, जो सत्संगत. ईश्वराची सेवा करतो आहे, जो भक्ती करतोय त्याच्या संगतीत लागला. आणि तो संगतीत आज लागला, पण हळूहळू वर्षभरात, 2 वर्षात, 3 वर्षात, 5 वर्षात तो काय होईल, कधीतरी बदलेल. पण कधी कधी असं होतं की संगतीचं तर महत्वाचंच आहे, पण माणूस कृत्या करायलाच विसरून जातो. म्हणजे पोथी पटपट जगमुआ, पंडित बळानो. हा, या पद्धतीने वागतो माणूस. मग ते
म्हणूनच आपल्याला ती कृती करणं फार महत्वाचे आहे. मी जे तुम्हाला सांगते हे बुवाचं कीर्तन नाहीये. मी तुम्हाला कृती आणि आयुष्याची जगण्याची कला सांगते आहे की रेकी दुसरं काही नाही आहे. रेकी पहिल्या लेवलला आपला स्वतःचा शोध घ्यायचा आहे की माझी शोधन मला शोधन करायचंय स्वतःच आणि स्वतःला एक जीवन जगण्याची कला शिकवायची. या पद्धतीने मी जर जगायला लागले तर पहिले माझं शुद्धीकरण झालेलं आहे. आता आज मी पुढे जगायला लागेल आणि नंतर मी माझ्या गोष्टींवरती वर्क करायला शिकेल. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आता आज आपण अफर्मेशनचं महत्व जाणून घेतलं. आपल्याला आता काय जाणायचं आहे की की आपण पुढचा जो टॉपिक होता आपला वेट गेन साठी रेमेडीज द्या. वेट गेन कोणाच्या लहान मुलांच्या वेट गेन साठी का मॅडम? मला मेसेज कराल वेट गेन साठी. मी स्क्रीन शेअर करते. पुढे जाऊया आपण. व्हिज्युअलायझेशन. येस, पुढचा टॉपिक काय आहे? व्हिज्युअलायझेशन. आणि हे वाक्य कोण वाचून दाखवणार आहे? वाक्य दिसतंय त्याच्यावर लिहिलेलं? हाँ, सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. सोचना है. वाचलं? प्रत्येकाने वाचलं का? हो. वाक्य दिसते, स्क्रीन दिसते प्रत्येकाला? हो. स्क्रीनवर काय लिहिलंय? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. लिहून नका घेऊ, प्रॅक्टिकल करायचंय आपल्याला. काय आलं आता डोळ्यासमोर? काय आलं? कोण सांगेल? सफेद हाती आला. सफेद हाती आला. कोणाकोणाला दिसला सफेद हाती? कोणाकोणाला दिसला सफेद हाती? वी कॅन डू विथ एव्हरी ब्रीथ. नाही, सफेद हाती कोणाला कोणाला दिसला? कोणी कोणी बघितला सफेद हाती? जे नाही विचार करायचा म्हणून इंस्ट्रक्शन दिली. आपण काय केलं? सफेद हाती दिमाग में नहीं लाना है, काली बिल्ली रास्ता काटती है. हे वाक्य ऐका, वाचा. काली बिल्ली रास्ता काटती है. काय अफर्मेशन दिलं मी? काली बिल्ली रास्ता काटती है. दिसली का काळी मांजर? दिसली तुम्हाला? नाही. इमॅजिन मध्ये जेव्हा आपण असं वाक्य ऐकतो, म्हणून अफर्मेशन कसं काम करतं, जेव्हा तुम्ही काय, आता मी काय म्हटलं होतं की सफेद हाती दिमाग में नहीं लाना है, तुम्ही ते लिहिण्यात वेळ घालवला पण विचार केला का? वाक्य वाचल्यानंतर विचार काय झालं? वाच मनापासून वाक्य. जेव्हा आपण वाक्य वाचतो की सफेद हाती दिमाग में नहीं लाना है, तर आपल्याला दिसतं काय? सफेद हाती दिसतो. जेव्हा काळी बिल्ली म्हणतो आपण, काळी बिल्लीच आपल्याला, काळी बिल्ली म्हटलं मी म्हणजे मांजर दिसते आपल्याला काळ्या कलरची लगेच. तुम्ही लिहायला फोकस केला म्हणून तुमची एनर्जी कुठे गेली? लिहिण्यावरती गेली. बरोबर आहे. हो ना? जेव्हा तुम्ही वाक्य वाचण्यावर फोकस केला असता, 100% वाक्य वाचलं असतं, तर तुमची एनर्जी कुठे असती? वाक्यावरती असती. म्हणून अफर्मेशन देताना आता आपलं पुढचं स्टेप आहे की तुमचं सबकॉन्शियस माइंड कुठल्या पद्धतीने ट्रेन करतो आपण. पहिलं झालं अफर्मेशन, दुसरं कुठलं आहे? व्हिज्युअलायझेशन. कुठलं आहे दुसरं? व्हिज्युअलायझेशन. तुम्हाला या पद्धतीने गोष्टी काय करायच्या? व्हिज्युअलाइज करायच्या. आता व्हिज्युअलाइज करणं म्हणजे काय? ती गोष्ट इमॅजिन करणं. समजा जॉब मिळालेला आहे, तर ते जॉब मिळाल्यावर तुमची प्रतिक्रिया कशी राहणार? तुमची आता तुम्ही आत्ताचं बघायचंय. आता समजा येत्या 6 महिन्यात तुम्हाला जॉब लागला आहे, तर तुमची प्रतिक्रिया काय राहणार?
की मग तेव्हा तुम्हाला डोळे बंद करून शांततेने इमॅजिन करायचे आणि त्या एनर्जी पर्यंत पोहोचायचंय की जॉब लागल्यानंतर मी माझ्या आईला किंवा माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या बायकोला काय करेल? काय गिफ्ट देणार, काय हा. गिफ्ट दिलेलं आहे इमॅजिन करायचंय. मी डोळे बंद करते आहे आणि माझ्याकडे जर 20 लाख रुपये आले तर मला त्या 20 लाखाचं मी काय केलेलं आहे, तर मी त्या 20 लाखाला कुठे इन्व्हेस्ट केलेले आहे, कुठे डोनेशन दिलेलं आहे. मला काय करायचं आहे की माझ्या इन्कम मधनं मी या संस्थेला 5 लाख रुपये देणगी दिलेली आहे असं इमॅजिन करते. बरोबर? तसं तुम्हाला करायचं आहे. जर नातेसंबंधासाठी करायचं आहे तर तुम्हाला बघायचं आहे की माझ्या मुलाचे आणि सुनेचे बापरे खूप सुंदर संसार चालू आहे, ते इथे फिरायला गेले, त्यांना एखादा छान मुलगा मुलगी झालेले आहे असं इमॅजिन करायचंय. त्या एनर्जी पर्यंत पोहोचायचंय जे तुम्हाला पाहिजे आहे. काय करायचंय? ते बसायचंय शांततेने रोज आणि त्या एनर्जी पर्यंत पोहोचायचंय. चांगला संसार इमॅजिन करायचा. हो, त्यांचा चांगला संसार तुम्ही इथून इमॅजिन त्या व्हायब्रेशन पर्यंत पोहोचा की तिथे त्यांचं खूप छान झालेलं आहे. माझा मुलगा ज्याला जॉब नव्हता त्याला खूप छान जॉब लागलेला आहे. हा, ज्याचं करिअर सेट नव्हतं त्याला खूप छान त्यांनी घर घेतलं आहे त्याच्या स्वतःच्या पैशानी, किंवा या पद्धतीने तुम्ही करा. आता कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी साधारण आपण इमॅजिन काय करतो की नाही मला पुण्यात होतं एक व्यक्ती आहे, त्यांनी साधारण परिस्थितीतलीच व्यक्ती खूप मिडल क्लास फॅमिलीतल्या व्यक्तीने असं इमॅजिन केलं की त्या मुलाचं स्वप्न होतं की मला पुण्यात जाऊनच शिकायचं. तर त्यांनी ते ठरवून ठेवलं होतं, स्वतःला त्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड करून ठेवलं होतं की काहीही झालं तरी मला काय पाहिजे, मला पुण्यात जाऊनच माझं एज्युकेशन कम्प्लीट करायचंय. ते इमॅजिन करून ठेवलं होतं प्रत्येक गोष्ट की आज मी ह्या पद्धतीने आहे पण मला या कॉलेजमध्ये या ठिकाणी मला तिथे जाऊन मला कम्प्लीट करायचंय. सिम्बायोसिस कॉलेजमध्ये मला माझा MBA करायचा. त्या पद्धतीनेच त्या व्यक्तीसोबत घडलं. का घडतात गोष्टी? जिवंत उदाहरण आहेत, भरपूर आहे. अंबानींनी पण जेव्हा अंबानी होते धीरूभाईंनी, त्यांनी काय इमॅजिन केलं होतं? त्यांनी पण त्यांची कंपनी सगळ्या गोष्टी इमॅजिन करूनच मिळवल्या ना. त्यांनी जर ते पेट्रोल पंपावर काम करत असताना जर त्या गोष्टींची व्हायब्रेशन फील नसती केली तर त्या गोष्टी घडल्या असतात का? मॅडम एक प्रश्न विचारू? बोला. नाही, एखादी व्यक्ती आता मी म्हणतो म्हणजे इमॅजिन कर, तुम्ही म्हणताय म्हणून मला आठवलं की माझ्या सून माझी चांगली वागत नाही, मुलाची चांगली, पण माझ्या स्वप्नात येताना ती कायम माझ्याशी पॉझिटिव्ह आहे अशी वागते. कारण म्हणजे आली आहे घरी, छान आहे, माझ्यासाठी खायला केलंय, चांगली राहते आहे, हे मला स्वप्नात का बरं दिसतं? मग त्यामुळेच दिसत आहे की तुम्हाला कुठेतरी तुम्ही ऑलरेडी एक तर कनेक्टेड असाल चांगल्या गोष्टी सोबत आणि आज तुम्हाला कुठेतरी मनात म्हणजे तुमच्या ह्याच्यात आज वागते मी तर माध्यम झाली तुमच्यासाठी, पण तुम्ही हे वागते आहे पण कुठेतरी तुम्हाला सबकॉन्शियस माइंड मध्ये तुमच्या विचारांमध्ये ही पेरणी झालेली आहे की तिने असं वागावं आणि तिचं सगळं छान व्हावं, ही कुठली तरी तुमची भावना आहे. ऑफकोर्स तुमची ही जी भावना आहे ना, ही प्युरिटीची भावना आहे, ही तुमची खूप शुद्ध भावना आहे. त्यामुळे तुम्हाला स्वप्नात तसं दिसते की ती तुमच्याशी खूप छान वागते, खूप छान वाटते. आली आहे मी माझ्या मुलाला, कारण त्यांची सहजतेने ती भावना आणि तुमचं ते प्रेम आहे की यांचं चांगलं व्हावं, ही जी भावना असते ना, ही तुम्हाला दिसत आहे. खरंच, कारण मी माझ्या मुलाला पण हेच सांगितलं की अरे ती कशी अगदी माझ्या स्वप्नात येते खूपच छान असते माझ्याशी. हो, आता काय करायचंय आपण, तुम्हाला ह्या व्हायब्रेशन तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर आहे, ह्या तुम्हाला तिच्यापर्यंत पोहोचवायचे. ओके, बस. मग त्या पोहोचवायच्या कशा आहे? तर त्या अफर्मेशननी पोहोचवायच्या आहे, व्हिज्युअलायझेशननी पोहोचायच्या आणि मेडिटेट करून पोहोचवायच्या. 3 पद्धती आहे. आणि आता कसं असतं ना, एखाद्याला वागण्यातून पण प्रेम हवं असतं. म्हणजे एखादा व्यक्ती कसं असतं की आपण त्याला बोलण्यातून प्रेम हवं असतं, कोणाला त्याच्या म्हणजे 2 आपले मुलं आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतं. एकाला खूप प्रेमाने हँडल करावं लागतं, एखाद्याला स्ट्रिक्ट म्हणजे कडक शब्दात बोलावं लागतं, एखाद्याला वेगळंच त्याच्या म्हणजे डोक्यावरून हात फिरवल्याचं समाधान वेगळं असतं.
तर हे बरोबर आहे. पर्टिक्युलर व्यक्तीला आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा विचार करायचंय, जे नाते आहे ना, जो नातं आहे, मला नातं कुठे सुधरवायचंय, मग याला मी कुठल्या पद्धतीने विचार करून हिचे बदल होईल, हा, अगदी बरोबर. तसं आपल्याला इमॅजिन करायचं की मला या हिच्या अपेक्षा, म्हणजे हिचं जसं तिच्या बेसिक गरजा काय आहे, मग त्या गरजा पूर्ण झाल्यानंतर तिला पाहिजे काय, मग त्या पाहिजे तर काहीतरी चुकीचंही असू शकते ना, तिला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या चुकीच्याही असू शकतात. मग त्या चुकीच्या गोष्टी मी कुठल्या पद्धतीने तिचं मत परिवर्तन करायचं तसं आपल्याला ते आपल्याला शोधायचं आहे. शोधायचं. कळालं? हो. तर इमॅजिन आपण व्हिज्युअलायझेशन करताना त्या एनर्जी पर्यंत पोहोचत असतो. आपल्याला शांत राहून आपल्याला त्या एनर्जी पर्यंत, त्या नात्यांपर्यंत, जो आनंद आहे आनंदापर्यंत, किंवा तुम्हाला ती गाडी पाहिजे आहे, तुम्हाला ते घर घ्यायचं आहे, त्या घरापर्यंत पोहोचायचंय, की मी छान घर घेतलेलं आहे ते तुम्हाला बघायचं आहे. तर आता व्हिज्युअलायझेशन साठी मी अजून एक टेक्निक सांगते. आपलं बघा, आपण चिंचेचं नाव काढलं तर काय होतं? डोळ्याला पाणी सुटतं. आंबट. आपले जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत, तर आपले सेन्सरी ऑर्गन्स आपल्यासाठी खूप छान काम करत असतात. जेव्हा व्हिज्युअलायझेशन करतो ना, तर जे आपले जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत ना, ते सगळं काम करत असतात आपल्यासाठी. म्हणून आता आपल्याला काय करायचंय, मी जसं तुम्हाला अफर्मेशन साठी रायटिंग सांगितलं की ते तुम्हाला लिहून काढायचंय, त्यासाठी व्हिज्युअलायझेशन साठी आपल्याला एक व्हिजन बोर्ड बनवायचंय. काय बनवायचंय? व्हिजन बोर्ड. तिथे लिहा व्हिज्युअलायझेशन साठी आपल्याला अजून एक टेक्निक वापरायची, ती म्हणजे व्हिजन बोर्ड. काय टेक्निक वापरायची आहे? व्हिजन बोर्ड. व्हिजन बोर्ड बनवताना देखील येलो पेजचा व्हिजन बोर्ड बनवायचा आहे. येलो पेजचा व्हिजन बोर्ड बनवायचा आहे. ज्यांना अभ्यासासाठी बनवायचा आहे त्यांनी अभ्यासासाठी बनवायचा. आपला एक व्यक्ती म्हणून आपल्याला हेल्थ, वेल्थ आणि फॅमिली म्हणजे रिलेशनशिप. व्यक्तीसाठी आपल्याला मी तुम्हाला ते पण सांगितलं की तुमचे गोल्स हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप, आपल्या या 3 व्यक्ती, त्या व्यतिरिक्त कुठले प्रॉब्लेम्सच नाहीये. आणि करिअरचा प्रॉब्लेम, वेल्थचा प्रॉब्लेम आहे. जर पैशाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे आपल्या करिअरमध्ये काहीतरी ग्रोथ करायची आहे. तर व्हिजन बोर्ड बनवताना तुम्हाला जर जी गाडी घ्यायची आहे त्याच्या सोबतचा फोटो लावायचा आहे. जे घर घ्यायचं आहे तर एक इमॅजिनरी घर प्रिंट करून तिथे लावायचं आहे. तुम्हाला जर संततीसाठी लावायचं आहे तर तुम्ही एखाद्या छानशा म्हणजे तुम्हाला संतती प्राप्तीसाठी लावायचा असेल तर तुम्ही बाळकृष्णाचा किंवा मग एखाद्या छान बाळाचा तुम्ही फोटो लावू शकता. आणि अजून म्हणजे जर तुम्ही मुला सुनेसाठी करत असाल तर तुम्ही मुला आणि सुनेच्या सोबत एखाद्या छान कृष्णाचा किंवा बाळाच्या म्हणजे असं छान 2 मुलगा आणि सुनेचा फोटो आहे, त्याच्यासोबत मस्तपैकी एखाद्या छोट्याशा बाळाचा फोटो लावा. या गोष्टी काय होतात, आपल्या व्हिजन मध्ये फिट होतात आणि आपलं सबकॉन्शियस माइंड तशाच गोष्टी आपोआप घडत जातात. कोणाच्या लग्नासाठी लावला आहे तर त्याच पद्धतीने लावायचं आहे. म्हणजे ज्या गोष्टीवरती आपल्याला फोकस करायचा की आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे, तर त्या व्यक्तीचाच फोटो आपण त्या ठिकाणी त्या पॉझिटिव्हली व्यक्तीचा लावतो. म्हणा की पॉझिटिव्हली, ज्या आता घर घ्यायचं असेल तर घराचा फोटो, कार घराचा. घ्यायची असेल तर कारचा, तुमचा पण फोटो लावा. तुम्हाला चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर तिथे छान फोटो लावून रेड पेननी अफर्मेशन लिहायचं आहे की मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. तुमचा छानसा फोटो लावा तिथे. तुमच्या स्वतःसाठी करत असाल तर स्वतःचा फोटो लावा. आरोग्यासाठी करत असाल तर तिथे छान अफर्मेशन द्या की मी स्वस्थ, निरोगी, समृद्ध, ऐश्वर्यवान जीवन जगत आहे, दीर्घायुष्य जीवन जगत आहे. जे मी अफर्मेशन सांगितले, ह्या अफर्मेशनचा पण छानसा चार्ट करून तुम्ही तिथे लावू शकता. हो, बरोबर. पैशासंबंधी सांगितले तर छान तिथे तुमच्याकडे म्हणजे पैसे छान, तुम्ही पैशांकडे बघत आहे,
या पद्धतीने एखादा फोटो काढून तिथे लावू शकता तुम्ही. मुलांसाठी सांगितलं तर तुमच्या ज्यांना मुलांसाठी सांगितलं त्यांनी मुलांसाठी लिहायचं. तुमचा मुलगा तुम्हाला बघायचा आहे की जर त्याला चॅम्पियन बनवायचं आहे कुठल्या गोष्टीमध्ये किंवा त्याची प्रगती साधायची आहे, तर तुमच्या मुलाला छान त्याच्या हातामध्ये एखादा ट्रॉफी घेऊन किंवा एखादं सर्टिफिकेट घेऊन छान फोटो काढा तुम्ही आणि तो फोटो लावून ठेवा. कधीतरी रिझल्ट भेटेल. जसं जसं ज्याचे ज्याचे ब्लॉकेजेस असतात त्याचा रिझल्ट जास्त वेळ लागतो, आणि ज्याचे ब्लॉकेजेस नसतात आणि तो ऑलरेडी कुठेतरी स्पिरिच्युअलिटीशी सोबत किंवा अध्यात्मासोबत किंवा या आपल्या स्वतः सोबत कनेक्टेड असतो, पॉझिटिव्हिटी सोबत कनेक्टेड असतो, त्या गोष्टी लवकर घडतात. झालं सगळ्यांचं लिहून की अफर्मेशनचा आपल्याला एक विजन बोर्ड बनवायचा आहे. विजन बोर्डवरती आणि पिक्चर जास्त पाहिजे विजन बोर्ड. तुम्हाला जर फॉरेन टूरला जायचं आहे किंवा तुम्ही इमॅजिन केलं असेल तर त्या गोष्टी तुम्ही कुठेतरी त्या अफर्मेशन मध्ये पण लिहा आणि विजन बोर्डवर टाका की साधं हे आहे की म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी घडत जातात की नाही. आपण इमॅजिन केलं की या मंदिरात मी गेलेली आहे, तर खरंच त्या गोष्टी घडतात. काही वर्षात होतात, कधी कधी खूप लवकर होतात. साध्या ड्रेसवरनं पण होतात की आपण त्या की नाही मला आपल्याला पॅरिसचा आयफेल टॉवरच्या ड्रेसचा फोटो घेतला आणि आयफेल टॉवरच्या ड्रेसचा फोटो जरी म्हणजे ड्रेस जरी तो घातलाय त्या इमेजचा, तरी त्या गोष्टी आपण खूप इमॅजिन करतो की सतत आपल्याला आयफेल टॉवर दिसतं आणि कधीतरी येणाऱ्या 5-7 वर्षामध्ये आपण तिकडे जातो. घडतं तसं. ज्या खूप आपल्याला कुठेतरी जायचं असतं, एखादं ठिकाण असतं, प्रेक्षणीय स्थळ म्हणा, जिथे तुम्हाला विचार केला आहे तुम्ही कधीतरी, ती गोष्ट तुम्ही इमॅजिन केली आहे की मी इथे जाऊन हे करेल, त्या गोष्टी घडतात. त्यामुळे पहिल्यांदा त्या पिक्चरच्या स्वरूपात बघायच्या, अफर्मेशनच्या स्वरूपात लिहायच्या आणि पिक्चर तिथे काढून जितके म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या पाहिजेत तितके पिक्चर तुम्ही त्याच्यावर लावा. हेल्थचे असू द्यात, रिलेशनशिपचे असू द्या, पैशाच्या संबंधितचे असू द्या, या तिन्ही आयामावरती आपल्याला तिथे काय करायचंय, काम करायचंय. म्हणजे तुम्हालाच इतकं स्वतःला इतकं मजबूत आणि सकारात्मक बनवायचं आहे की ईश्वरही म्हणेल ना की तुम्ही इतके पॉझिटिव्ह आहात, तर मग सांग आता मला तुला काय पाहिजे. या सगळ्या आयामावर जर तुम्ही खूप छान प्रकारे काम केलं आणि या दिनचर्या पाळल्या तर सगळ्या गोष्टी साध्य होतील. फक्त त्या आत्मसात करून उपयोग नाहीये, त्या कृतीत आणणंही महत्वाचं आहे. जर कृतीत आणाल नाही तर त्याचे रिझल्ट मिळणार नाही. लिहिलं सगळ्यांनी? झालं? हा चार्ट बनवताना देखील आपल्याला काय बनवायचं आहे, येलो कलरच्या सेंचुरी पेपरवर किंवा चार्ट शीट, येलो कलरची चार्ट शीट आणि त्याच्यावरती रेड पेननी अफर्मेशन आणि अफर्मेशन लिहायचे. छान टाकायचं विजन बोर्ड. या 2025 तुम्हाला मी गोल लिहायला सांगितले होते की तुमचे गोल्स काय आहे, की मला हेल्थ वेट कमी करायचं आहे, वेट वाढवायचं आहे. मग वेट वाढवायचं आहे तर मी बारीक झाल्यानंतर कशी दिसेल, वेट कमी वाढवायचं नाही, बारीक नाही, जाड झाल्यावर कशी दिसेल, आणि वेट कमी करायचं आहे तर तसं इमॅजिन करायचं की मी बारीक झालेली आहे, बारीक झाल्यानंतर मी दिसेल कशी, 5-10 वर्षापूर्वीची मी कशी होती, ते आठवून आठवून इमॅजिन करून तसा 10 वर्षांपूर्वी तुम्हाला वजन कमी करायचं आहे ना, मग 5-6 वर्षांपूर्वीचा तुमचा एखादा फोटो लावा की जेव्हा तुमचं वजन कमी होतं. या पद्धतीने लावा, आपोआप वजन कमी होईल. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट याच्यावर मी नेहमी सांगते की तुमचा फोकस त्या गोष्टीवर करा ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे.
त्याच्यावरती आपल्याला ड्रॉ करायचे आहे. ठीक आहे. आता सगळ्यांनी पाणी आहे का जवळ? पाणी पिऊन घ्या. आपल्याला छानसं व्हिज्युअलायझेशनचं मेडिटेशन करायचंय. 2 मिनिटात पाणी पिऊन या पटकन. रेडी आहात का सगळे? या सगळे पाणी पिऊन या. 2 मिनिटं देते मी. चला शांततेने सगळे बसून घ्या. डोळे हलके बंद. शांततेने बसा सगळे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे. तीन वेळा ब्रीथ इन ब्रीथ आउट करायचंय. एक श्वास घ्यायचा, एक श्वास सोडायचा. संपूर्ण लक्ष येणाऱ्या श्वासांकडे, जाणाऱ्या श्वासांकडे. आजच्या या ध्यान साधनेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वासांसोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील संपूर्ण निगेटिव्हिटी रिमूव्ह झालेली आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासांबरोबर शरीर, मन, 7 चक्र आणि औरातून संपूर्ण नकारात्मकता निघून गेलेली आहे. संपूर्ण नकारात्मकता निघून गेलेली आहे. जस्ट रिमूव्ह, डिलीट, कंप्लीटली निघून गेलेली आहे. आता एक सुंदर गुलाबाचं फूल, सुंदर गुलाबाचं फूल जे कळी स्वरूपात असेल किंवा एक सुंदर फुललेलं फूल असेल, ज्याचा कलर, ज्याचा रंग तुम्हाला आवडतो तो आहे. एक सुंदर गुलाबाचं फूल, छान उमललेलं, ज्याचा रंग तुम्हाला आवडतो तो, जे तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या हातात आलेलं आहे, अशा एक त्या व्यक्तीने दिलंय जे खूप जवळची आहे. सर्वात पहिलं
गुलाबाचं फूल तुम्ही आयुष्यात ज्या व्यक्तीने तुम्हाला गिफ्ट दिलं होतं ते तुमच्या हातात आहे. खूप सुंदर उमललेलं गुलाबाचं फूल, तुमचा रंग आवडता आणि तुमच्या हातात त्याचा सुगंध, ते तुमच्या हातात आहे आणि त्या फुलाकडे बघून तुम्ही खूप स्मित हास्य करताय. खूप स्मित हास्य, खूप स्मित हास्य. तुमच्या चेहऱ्यावर हळूच त्या गुलाबाच्या फुलांमुळे हळूच खूप दिवसांच्या विसरलेल्या भावना येत आहात. ज्या आवडत्या व्यक्तीने ते गुलाबाचं फूल तुम्हाला दिलं होतं, सुंदर गुलाबाचं फूल, खूप छान हास्य आहे तुमच्या चेहऱ्यावर, एक सुंदर हास्य. खूप सुंदर हास्य तुमच्या चेहऱ्यावर उमटलंय. खूप आनंदी आहात तुम्ही ते फूल बघून. सुंदर फूल, खूप आनंदी तुम्ही, खूप रिलॅक्स आहात, खूप रिलॅक्स आहात, खूप शांत आहात, खूप प्रसन्न आहात. एक श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आणि हळुवारपणे आपल्याला परत यायचंय. अगदी हळुवारपणे परत यायचंय. हळुवारपणे परत यायचंय. हळुवारपणे परत यायचंय. हळुवारपणे, हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत. कोण शेअर करेल एक्सपिरियन्स? अर्चना राणे मॅम, काय अनम्यूट करा. काय व्हिज्युअलाइज झालं? मॅम गुलाबाचं फुल छान येत होतं डोळ्यासमोर अजून आणि वाटत होतं की हे फुल आपल्याला खूपच एनर्जेटिक असं खूप छान फील होतंय आणि असं वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटत होतं. ओके. थोडा सुरुवातीला वेळ यातच गेला की आपल्याला पहिल्यांदा फुल कोणी दिलं होतं रिअली. कारण कधी असं इमॅजिनच केलं नव्हतं, कधी विचारच केला नव्हता एवढ्या 25 वर्षामध्ये. अरे बापरे. कोण दिलं ही की नाही हेही टेक्निक माहित नाही, अजून आठवत नाही आता. जे मनातलंय अगदी ते सांगते तुम्हाला. खरंच आठवतच अगदी नव्हतं मला बरोबर. कोणी दिलं. त्यातच माझा 1 मिनिट निघून गेला. बर बर पण 1 मिनिटात पण खूप एन्जॉय केलं. बर. छान फ्रेश वाटलं. त्या 25 वर्षात तुम्हाला ज्यांनी गुलाबाचं फूल दिलं नसेल, हां, उद्या हां. किंवा आज संध्याकाळी काय करायचंय, त्यांच्यासाठी गुलाबाचं फूल आणायचंय ओके, ओके. आणि नक्कीच त्यांना आणणार हं द्यायचं. मॅम. कदाचित माहितीये का, हां. कसं असतं ना की ती व्यक्ती आपलीच वाट बघत असते की तुम्ही एक समोरच्याला एक हे द्यावं. आणि अच्छा, अच्छा. आज में है सब कुछ. आज आपला आज आहे तर सगळ्या गोष्टी आहेत आणि आज आपलं अस्तित्व आहे ते जगून घ्यायचं. तू तू मैं तू तू आगे बढ़ेगा की मैं आगे बढ़ूंगी, तू पहिले स्टेप घेणार की मैं पहिले स्टेप घेणार, यामुळे रिलेशन मागेच राहणार. हो की नाही? खूप मॅम तुमचं सेशन अटेंड करून खूप बारीक-सारीक एवढ्या गोष्टी शिकायला मिळाल्यात ना. मी तर दिवसभर असं विचार करते आता काम कधी आटोपतंय आणि मी कधी बघते मॅमचे लास्टवाले सर्व डेज 1, 2, 3, 4. पुन्हा, 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 पुन्हा रिपीट. काही पॉइंट सुटलाय का तो रिपीट करून लिहून घेते.
मग आज पूर्ण डायरीज बनवली मी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्राऊड ऑफ यू. आणि तुम्हाला स्वतःला शाबासकी द्या एक छान. ओके, प्राऊड ऑफ मी. येस, व्हेरी गुड. काय करायचंय थँक्यू. की आता आपल्याला ह्या पद्धतीने जगणं शिकायचंय. ओके आणि ओके आज मॅम. कसं असतं, समोरच्या आपली कुठेतरी वाट बघत असेल की ही कुठेतरी संवाद, नात्यामध्ये काय पाहिजे, संवाद हवाय. एखाद्या वेळेस वाद झाला तरी चालेल, पण तुमच्या मनात काय चाललंय ते समोरच्या पर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे. सुरुवातीला ना मॅम फॉरगिव्ह करायला थोडा वेळ लागत होता, पण आता सेशन अटेंड केल्यापासून असं वाटतंय नाही, जे घडून गेलंय ना ते विसरायचा खूप प्रयत्न करायचा. करायचाच आहे, करायचाच करायचाच. आहे. आणि तो तुमच्यासाठी, स्वतःसाठी करायचा, इतरांसाठी स्वतःसाठी. नाही. जे घडलंय ते गेलंय. आणि आज मी गेलंय. आहे. आज मला माझ्या अस्तित्वासाठी, माझ्या निरोगी आयुष्यासाठी आणि मला पुढचं चांगलं आयुष्य पाहिजे आहे, त्यासाठी मी माझ्या प्रगतीसाठी समोरच्याला माफ करणार आहे. मॅम मी अफर्मेशन विषयी आधी म्हणजे ऐकलेलं होतं आणि मी लिहत सुद्धा होती, पण ते वर्क का केलं नसेल मॅम? कधी कधी काही गोष्टी चुकीच्या असतील ना, त्या घडत नाही. अच्छा, निगेटिव्ह थिंकिंग मे बी काहीतरी का? काहीतरी त्याच्या पाठीमागे ब्लॉकेजेस असतील, तुमचे चक्रांचे असतील, किंवा ती गोष्ट येणार असेल तुमच्या आयुष्यात, तर त्या आपण जेव्हा रेकी सेकंड लेवल शिकतो ना, त्यात एक विक्स बॉक्स टेक्निक आहे की आपल्या अच्छा. रेकीमुळे आपण रेकी एनर्जी जी आता ज्यांनी ज्यांनी अटुनमेंट घेतलं, तर ती हिलिंग आपण स्पर्श चिकित्सात शिकलो. तर स्पर्श चिकित्सेमुळे आपण जवळच्या व्यक्तीला हील करू शकतो. तसं आपण डिस्टन्स हिलिंग, जसं डिस्टन्स हिलिंग इतर व्यक्तीला, तसं निर्जीव व्यक्तीला पण आपण हिलिंग देऊ शकतो. म्हणजे आपल्या अच्छा. अफर्मेशनला त्या विश बॉक्स मध्ये म्हणजे काही काही जणांचं तर फार लवकर त्या विश बॉक्स मध्ये टाकून इच्छा पूर्ण होतात. तर ती विश बॉक्स टेक्निक मी उद्या तुम्हाला समजून सांगेल की सेकंड लेवलचा सिलेबस आणि थर्ड लेवलचा सिलेबस काय असेल. तर त्याच्यामध्ये ओके ओके. विश बॉक्स मध्ये आपली अफर्मेशन टाकायची, तर ती इच्छा किती लवकर पूर्ण होते. तिथे म्हणजे आपण आपण त्या एनर्जी पर्यंत नाही पोहोचू शकत असं होतं का मॅम? एनर्जी पर्यंत पोहोचू शकत नाही. किंवा जर एखादी गोष्ट, म्हणजे आपण एखादी गोष्ट सांगितली की मला गाडी घ्यायची आहे, पण त्या गाडीने तुम्ही पुढे जाऊन तुमचा काहीतरी वाईट लिहिलं असेल, तर ती घटना घडत नाही. असं अच्छा. होतं. म्हणजे आपण 7 चक्रांचं मेडिटेशन जरी केलं तरी आपले ते ब्लॉकेजेस दूर होऊ हा, शकतात. तर ते 7 चक्रांचं मेडिटेशन आपल्याला कंटिन्यू 21 दिवस करायचं आहे. आणि जर तुमचे जास्त ब्लॉकेजेस असतील तर 90 दिवसांपर्यंत करायचं. ओके ओके. आणि नंतर आपल्याला सेकंड आणि थर्ड लेवलला कर्मा क्लिअरन्स, म्हणजे तुमचे कर्मा म्हणजे की आतापर्यंत तुम्ही जे काही घडलंय, तुमच्या हातून चुका घडल्याय, की तुम्ही पास्ट लाईफ मधनं काहीतरी घेऊन आला आहात, त्या सगळ्या अच्छा. कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन काय करतं की तुमच्या शरीरातले जे काही ब्लॉकेजेस असतील, ते पास्ट लाईफचे असतील, तर ते सगळे रिमूव्ह करायला मदत होते. तर ते पूर्ण प्रोसेस 90 दिवसाची आहे. ओके. हा, तर ते 90 दिवसाचं जर तुम्ही कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन कराल ना, तर त्याचे रिझल्ट अजून खूप छान आहेत. ओके, नक्कीच करू मॅम. थँक्यू येस, मॅम. येस, थँक्यू. अजून कोणी कोणी हँड रेस करा की कोणाकोणाला काय काय दिसलं. गुलाब दिसलं, सगळ्यांना गुलाबाचं फूल दिसलं, कुठला रंग दिसला, कोणी कोणी इमॅजिन केलं गुलाबाचं फूल, कोणाकोणाला भेटलं होतं. अच्छा, संध्या मॅडम सांगा गुलाबाचं फूल तुमचा अनुभव. अनम्यूट करा. 40 वर्ष मागे नेलं मला तुम्ही. अरे बापरे, छान. कसा अनुभव होता तुमचा? रोज ते माझे मिस्टर गुलाबी रंगाचं गुलाबाचं फुल आणायचे. अरे वा. हम्म. तर तुम्हाला आठवलं का की कोणत्या ते कलरचं होतं, विसर ते गुलाबी ते रंगाचं विसरली होतं? ते विसरली होती मी सगळं. ते हा. आज आठवलं सगळं. यांनी काय होतं माहितीये, आपण जेव्हा व्हिज्युअलायझेशन करतो, त्यांनी आपण माफ करायला, आपल्याला कसं होतं की प्रत्येक व्यक्तीच्या चुकाच दिसत असतात. नक्कीच. नक्की आपण काय करतो की नाही, यांनी नाही, आता हा आज या परिस्थितीत 40 वर्षानंतर वयानुसार, किंवा आज तुम्ही 40 वर्ष मागे गेला म्हणून हे खूप छान झालं, पण वयानुसार आपण काय होतं, नात्याला कन्सिडर करत असतो की नाही, हे असेच वागत आहे, ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे. पण कुठेतरी ती व्यक्ती आधी खूप छान वागलेली असते. आधी त्यांनी खूप एफर्ट्स पुट केलेले असतात. त्याचा विसर पडतो मॅडम. विसर पडतो, म्हणजे हा. दोघांनाही पडतो. त्यासाठी आपल्याला आजपासून असं करायचं की आज जे घडलंय ना, ते आपल्याला सोडून द्यायचंय. आणि त्या बरोबर आहे. नात्याप्रती ग्रॅटिट्यूड, की हो, मला जे भेटलंय आणि ते मी खूप ब्लेस्ड आहे की बघा, ज्यांच्याकडे
ज्यांचं खूप लवकर बघितलं ना आपण, मिलिटरीचे लोक बघतात त्यांचे हस्बंड खूप लवकर जातात, ज्यांना ह्या गोष्टी मिळत नाही. अरे आपण इमॅजिन करा, भला है बुरा है जैसा भी है, या पद्धतीने जर इमॅजिन केलं ना तर तुम्हाला बरोबर खूप आहे. चांगले रिझल्ट येतात. नक्कीच. येस. अजून कोणी कोणी गुलाबाचं फुल बघितलं, कोणाला सुगंध जाणवला? मनीषा मॅडमचा काय अनुभव होता? मला दिसलं रेड कलरचं फुल गुलाबाचं. माझ्या हस्बंडनी मला दिलेलं. अरे वा. आठवत. बघा, क्षणात तुम्ही जसं इमॅजिन, मला हे व्हिज्युअलायझेशनचं तुमचं छोटंसं मेडिटेशन यासाठी घ्यायचं होतं की एक छोटंसं तुम्ही काय हे केलं, छोटंसं तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही ती एक छोटीशी पॉझिटिव्ह स्ट्राईक तुमच्या डोक्याला पिन मारली आणि तुम्हाला ते चित्र तुम्ही इमॅजिन केलं. म्हणून चित्र आपल्याला काय करायचं, ते स्केच बनवायचं जे आपल्याला आयुष्यात पाहिजे. मला जी गोष्ट पाहिजे त्या गोष्टीचं काय करायचं, स्केच बनवायचंय, त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात. ते स्केच आपल्याला मग जसं आपण डोळे बंद करून बनवायचे तसं आपल्याला प्रत्यक्षात येलो पेजवर बनवायचं. मोठा येलो कलरचा जो पेपर येतो त्यावरती आपल्याला ते स्केच बनवायचे. जेव्हा आपण ते कंटिन्यू आपण ते बघत राहू ना, त्या गोष्टी घडत जातात. फक्त तुमचे इंटेन्शन पॉझिटिव्ह पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टी करता आहात त्यांनी कोणाचं नुकसान नाही व्हायला पाहिजे आणि कोणाचं अहित नसावं, की तुमचा फायदा आहे आणि तुम्ही दुसऱ्यांचं अहित साधताय, ते चुकीचं आहे. मग तुम्ही इंटेन्शन प्युअर, रेकी वर्क्स ऑन इंटेन्शन, तुम्ही जितके प्युअर इंटेन्शन ठेवाल ती गोष्ट घडते. आणि एखाद्याबद्दल तुम्ही निगेटिव्ह इंटेन्शननी तुम्ही विजन बोर्ड बनवाल तर त्या गोष्टी तुमच्यासोबतच निगेटिव्ह घडतील. म्हणून पेरणी फार महत्वाची आहे. जे पेराल तेच उगवेल. म्हणून पेरणी महत्वाची आहे, तर पेरणीकडे लक्ष द्या. आज जर तुम्ही कोणी 25 वर्ष मागे गेलं, कोणी आज तुमच्या नात्याला तुमची काय नातं डिमांड करता आहे, जे नाते आहेत ते तुम्ही ओळखा की नात्यांची गरज काय. जर समोरचा बोलत नाही, बघा एक 8-10 वर्षाचा संसार, पहिले सगळ्यांचे 2-3 वर्ष फार छान जातात आणि 8-10 वर्षांचा संसार असतो आणि तू मे पण होत नाही. घरात एकदम शांतीचं वातावरण असतं. नवरा येतो जातो, डबा घेतो, ऑफिसला जातो आणि कुठेतरी संवाद हरवलेलाच असतो नात्यांमध्ये. आणि मग त्यानंतर एक दिवस त्या अचानक त्या लेडीजला, म्हणजे त्या काकू माझ्याकडे येतात आणि म्हणतात की असं काय म्हणजे झालेलं कळतच नाही, की खूप पहिले 2-3 वर्ष छान गेले ना, 8-10 वर्षांपूर्वीपासून ना म्हणे की म्हणजे काय चाललंय, आम्ही खूप शांतच असतो म्हणे घरामध्ये एकमेकांसोबत, म्हणजे कामापुरतं बोलणं होतं, येतो जातो असं करतो, ते त्यांच्या ऑफिसला चालले जातात, मी माझ्या कामात असते, काय घडतंय कळतच नाहीये. मग मी जेव्हा काउन्सिलिंग केली तर कदाचित ते काका, मी म्हटलं तुम्ही एक एक स्टेप उचला की जेणेकरून समोर जाल, तर ते काका काकूचीच वाट बघत होते इतके वर्ष की काकूच कधी मन मोकळे बोलत नाही. काकूला काय वाटत होतं की काका मला वेळ देत नाहीये, ते त्यांच्या फोनवरती पण बोलतील तर भाजी करू का, हो इतकंच बोलायचे, हे नको करू, हे आणू का. ते काकांनी विचारलं तर काकूही त्याच पद्धतीने उत्तर देत होत्या की हा ते घेऊन येतो, मग भाजीची लिस्ट, किराणा घेऊन यायचं, एवढ्याच पद्धतीने त्यांचा संवाद चालू होता. म्हणजे संवाद किती महत्वाचा आहे नात्यांमध्ये. कुठल्याही नातं, हे तर एका नवरा बायकोचं नातं आहे, एका मुलगा आणि सुनेच्या जसं मुलगा आणि आईच्या नात्यांमध्ये संवाद महत्वाचा आहे. आपण बऱ्याच वेळा सुनेचं आणि आपलं नातं, त्यामध्ये संवाद महत्वाचा आहे. तुम्ही त्याचा सहवास आणि संवाद, जेव्हा तुम्हाला दोन्ही गोष्टी घडतील तेव्हा नाते खूप छान व्हायला होतील. म्हणून हे होताना काय करायचं, तुम्ही वेळ देणं फार महत्वाचं आहे आणि तुम्ही संवाद साधणं महत्वाचं आहे. समोरच्याच्या जागेवर जाऊन विचार करणं. आज त्याची परिस्थिती, आज मी छोटेसे व्हिज्युअलायझेशन करणं की जर मी त्या परिस्थितीत असतो तर तिची त्या पद्धतीने मी समोरचा रिॲक्ट झाला, त्या पद्धतीने त्याची रिॲक्शन बरोबर होती की चुकीची होती. जर समोरचा असा वागतो आहे तर त्या वागला असेल पण की एखादी व्यक्ती वागली तर त्या पद्धतीने तिथे जाऊन विचार करणं हे फार महत्वाचं आहे. तेव्हा काय होईल, काका वाटच बघत होते की काकू माझ्याशी कधी मनमोकळेपणाने बोलेल. ते खूप वर्षांपासून त्यांना असं वाटत होते की बायको, मग काकू काय त्या काकूला सांगितलं, काकूनी असंच बोलता बोलता एक एक गोष्ट सुरू केली सांगितल्याप्रमाणे.
आणि मग एक दिवस छान चहाच्या वेळेस काकू बसल्या, चहा आणल्या आणि काकूनी सहजच त्यांना मी गुलाबाचं फुलाचं सांगितलं होतं की काकू तुम्ही ना गुलाबाचं फुल द्या काकांना, तुम्ही कधीच काही दिलेलं नाही, काकांनी तरी तुम्हाला आधी दिलं असेल. तर काकांनी ना ते गुलाबाचं फुल पाहून खरंच डोळ्यात पाणी आलं की म्हणजे झालं काय बाबा, तू अशी अचानक किती म्हणजे कशी काय बदलली. तर फार छोटीशी गोष्ट आपण खूप वेळ लावून देतो, का तर मी करेल मग तू करशील, मी करशील तू करशील, यामध्येच आयुष्य चाललं जात. हो, पहिले कोण पहिले कोण. पहिले आप पण तर यामध्ये इगो पण असतो मॅडम खूप प्रत्येकाचा. इगो आपण इगो. हे पकडून ठेवतो ना, म्हणून हा, सोडून द्यायला शिका. जितकं इगो तुम्ही इगो असतो. आणि ही जितकं बोलत नाही मग मी नाही बोलणार पहिले, हा ही बोलेल पहिले मग मी बोलेल. हा असं होतं ना, तर मग सोडून द्यायचं. ज्याचं तुम्ही जे मोठे असाल त्यांनी लहानांना सोडून द्या, आणि जे लहान असाल त्यांनी मोठ्यांना सोडून द्या, की ते वयानुसार तसे वागताय. आणि मोठ्यांनी काय करायचं की आपला अनुभव जास्त आहे, त्यांचा अनुभव कमी आहे, हळूहळू ते त्या पद्धतीने 35शी आल्यानंतर 40शी आल्यानंतर वागतील. कसं असतं प्रत्येक आपण बघा आपले हाताचे 5 बोट सारखे नसतातच, आपल्या घरातले आपलेच मुलं सारखे नाहीये. तर जी नवीन आलेली व्यक्ती आहे ती कशी सारखी असणार आहे, बरोबर की नाही. त्यामुळे थोडस किंवा आपण ज्या घरात जातो, आपल्या आई वडील, आपल्या आपल्या बाबतीत म्हणा की आई वडील प्रत्येक मुलांसोबत वेगळे वागतात. म्हणजे कारण एकाला प्रेमाने घ्यावं लागतं, एकाला स्ट्रिक्ट ठेवावं लागतं, एखाद्याला त्या. तर ती घरात जाणाऱ्या व्यक्ती पण जसं आपल्या घरातही वादविवाद होतात तसं तिकडेही होत असतात. तर वेळ देणं फार महत्वाचं आहे, आणि सोडून द्यायला शिका. सोडून दिलं की आपल्याला गोष्टी आपोआपच उमजत जातात. म्हणून ग्रॅटिट्यूड, म्हणून मी सकाळी सांगितलंय की रोज ग्रॅटिट्यूड करा, की जे आज आहे, जे आज माझ्याकडे आहे, ते कोणाचं तरी, मी आज कोणाच्या तरी स्वप्नांचं जीवन जगत आहे. जर मी आज 2 वेळचं व्यवस्थित उत्तमरित्या खातो आहे, तर हे कोणाचं तरी स्वप्न आहे जे मी जगत आहे. त्या लोकांकडे बघा ज्यांच्याकडे ते 2 वेळचं जेवण देखील नाहीये. आज जर माझा नवरा 2 वेळचं माझ्यासाठी व्यवस्थित करतो आहे, मला सगळ्या गोष्टी देतो आहे, अरे खूप लोकांकडे त्या गोष्टी नाहीयेत. कोणाकडे नवराच नाहीये, कोणाकडे मुलंच नाही आहे. आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी आपल्याला ग्रॅटिट्यूड का ठेवायचं आहे, आपल्याला कृतज्ञता का बाळगायची आहे, की अरे कुठेतरी पृथ्वी तलावर माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, ती तिचं करते आहे. आणि आपलं काय होतं की आपण खूप इन्व्हॉल्वमेंट दाखवतो, की मी प्रत्येक वेळा नाही माझी मुलगी आहे मग ती, अरे तुम्ही त्यांना थोडी जबाबदारीची जाणीव होऊ द्या ना, मुलाला पण होऊ द्या ना, मुलीला पण होऊ द्या. नाही नाही मी असं सर स्टार्टिंगला तुम्ही थोडं त्यांना वेळ द्यायला लागले की हा तू हँडल कर बरं, मी तुझ्या पाठीमागे आहेच. किंवा मुलांनी पण थोडस प्रत्येक गोष्टीत आधार, कशाला आधार पाहिजे, थोडस स्वतः पाऊल उचला ना, स्वतः खस्ता खा, की आपल्या आई वडिलांनी किती खस्ता खाल्लाय, बरोबर की नाही. की जर आई वडिलांनी खस्ता खाल्ला, जर आई वडिलांना जमलं तर आणि इतरांनाही जमून राहिलं त्या गोष्टी, इतर लोकही मॅनेज करता आहेत, मग मी पण करू शकतो ना. प्रत्येक वेळी ठिकाणी नाही का, प्रत्येक ठिकाणी नाही नाही तुम्ही हे झालंच पाहिजे, अरे कशाला, थोडं तुम्ही इंडिपेंडेंटली तुम्ही जगा आणि प्रत्येकाला जगू द्या, इतर नात्यांना देखील. काय होतं यांनी नाते खूप छान लवकर बिल्ड होतात, आपण वेळ देत नाही ना म्हणून गोष्टी बिघडत जातात. आता ज्या गोष्टी पाहिजे त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही हे सगळ्या गोष्टी बनवा, व्हिज्युअलायझेशन करून बोर्ड बनवा की तुम्हाला काय पाहिजे. बोर्ड कुठे लावायचं आपण. बोर्ड आपल्याला सहसा पूर्व दिशेकडे तोंड करून लावायचं, नाही तर उत्तर दिशेकडे तोंड करून लावायचं. हा, बोर्ड बनवताना आपल्याला काय करायचंय, पूर्व दिशेला तोंड करून लावायचंय, नाही तर उत्तर दिशेला तोंड करून, दक्षिण दिशेला तोंड करून बोर्ड लावायचा नाही. हा, तेच. हा, दक्षिण दिशेला तोंड करून बोर्ड लावायचा नाही. पूर्व दिशेला लावायचं. पूर्व दिशेला, पश्चिम ठीक आहे, पश्चिम दिशेला लावून पूर्वकडे पूर्व तोंड राहिलं पश्चिम, तरी चालेल. पूर्व पश्चिम लावू शकतो ना. पूर्व पश्चिम लावा, नंतर दक्षिणेच्या भिंतीवर लावून उत्तरेकडे तोंड राहील असं.
सो आज आपल्याला आपण अफर्मेशन बघितलं की अफर्मेशन लिहायच्या कशा आहे. त्याच्यासाठी डायरी करायची आहे. येलो पेज वरती आपल्याला रेड कलरनी अफर्मेशन लिहायचे. व्हिज्युअलायझेशन साठी आपण अजून एक टेक्निक बघितली की आपल्याला त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करून त्याचं छोटूसं आपल्याला डोळ्यासमोर चित्र आणायचंय, ज्या गोष्टी पाहिजे. जर तुम्हाला मुलाचा सुखी संसार बघायचा तर त्याप्रमाणे बघा की माझ्या मुलाचा सुखी संसार चालू आहे. आणि चित्रांच्या नुसार म्हणजे जर ते तुम्हाला रोज दिसलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला काय बनवायचंय, विजन बोर्ड बनवायचंय. तुम्ही हे अफर्मेशन जे मी सांगितले लिहायला ते तुम्ही एकदा लिहायचे दिवसातून आणि दोनदा वाचायचे. एकदा झोपताना वाचायचे आणि एकदा सकाळी उठल्यावर वाचायचे. जेणेकरून काय होईल की आपलं सबकॉन्शियस माइंड माहितीये का रात्री झोपताना त्या गोष्टी फिट करून बसतील आणि सकाळी उठल्यानंतर पण त्याच पद्धतीने वाचायचे. 2 मिनिटच लागतात. हा संध्या मॅम, तुमचा काही प्रश्न आहे का? हा, मला बोलायचं आहे. हा बोला ना. नाही, असं म्हणजे आपणच सगळं स्वीकारायचं, आपणच सगळा प्रयत्न करायचा, या चांगुलपणाचा फायदा जर समोरचा घेत असेल तर? कर्म कोणाला चुकतो का मॅडम? मला सांगा, कोणालाच कर्म चुकलेले नाही. ईश्वरालाही कर्म जर चुकलेले नाहीत माणसांना कसे चुकतील? आपण चांगल्या गोष्टी, जसं ईश्वराला प्रत्येक गोष्टी त्रास झाला बरोबर, त्यांनाही कुठलाही आपण जर म्हटलं तर आपण गौतम बुद्धांचं उदाहरण घेतलं. त्यांनी जेव्हा संसाराचा त्याग केला तेव्हा त्यांच्या बायको मुलाला जर जेवढा त्रास झाला तेवढा त्या बायको मुलांना समाजाने पण खूप त्रास दिला. म्हणजे त्यांना तर स्वतःला त्रास झालाच त्या वागण्याचा, पण त्यांच्या बायको मुलांना पण झाला. मग जर ईश्वर जर आपण पकडले, कुठल्याही कोणालाही जर तो त्रास झालेला आहे तर त्याचा कर्मा बॅक, त्याच्या जो व्यक्ती वागतो त्याच्यावर कर्मा बॅक होतो. तो त्याला रिटर्न भराल, म्हणजे आपण जसं कराल तसं भरावं लागतं. जर तुम्ही तुमच्या मुलासोबत, तुमचा मुलगा जर तुमच्यासोबत चांगला वागत नसेल तर त्याचा मुलगा त्याच्यासोबत चांगला वागेल का फ्युचरमध्ये? नाही वागणार. ते कुठेतरी त्याला रिटर्न मध्ये भेटतं, कुठेतरी भेटेल. मग ते आर्थिक स्वरूपात भेटेल किंवा मानसिक स्वरूपात भेटेल, भावनिक कुठलेही आपले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला जर ती व्यक्ती तुम्हाला त्या स्वरूपात त्रास देते आहे तर त्या स्वरूपात तो त्रास तिला कुठून तरी रिटर्न मिळेल, पण तो खूप पटीने वापस मिळतो. काय होतं की जर आपण एखाद्या बाबतीत समोरचा खूप पॉझिटिव्ह वागतोय, समोरचा नेहमी नात्यांचा स्वीकार करतोय, समोरचा आपण माफ करून मागतोय, ग्रॅटिट्यूड मध्ये राहतोय की मला जे नाते मिळाले आहेत ते खूप छान प्रकारे आपण सगळं आहे असं जर इमॅजिन करून वागतो आहे आणि समोरची व्यक्ती किती वाईट वागते आहे, जर असं होत आहे तर ह्याचे रिटर्न्स आपण जर शुद्ध मनाने आपण पेरणी केली असेल ना तर याचं रिटर्न आपल्याला कुठेतरी कुठल्या तरी स्वरूपात चांगलं मिळेल. हा, आज याच्या स्वरूपात नाही मिळत आहे पण कुठल्या तरी स्वरूपात चांगलं मिळेल. पण जो वागतो आहे त्याला काय होईल, तैसे द्यायचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून त्याला कुठे मिळेल, कुठल्या स्वरूपात मिळेल आणि किती पटीने मिळेल हे नाही सांगता येत. म्हणजेच आपण आपलं कर्म करावं चांगल्या मनाने, एवढंच आपल्या हाती आहे. फक्त स्वतःवरती फोकस. येस, त्याच्यावर रिटर्न काय मिळेल याचा विचार करायचा नाही करायचा. फळाचा विचार न करता कर्म करत राहायचे बस. तुम्ही अफर्मेशन देताना तुम्ही फक्त मी आज कुटुंबासाठी लिहिणं तुमचं कर्तव्य आहे म्हणून तुम्ही लिहिताय. ठीक आहे, कोणतीही व्यक्ती की बाबा आहे, कुटुंब, ब्लड रिलेशन आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण पहिल्यांदा विचार जो करायचा आहे तो माझा विचार करायचा आहे की मला माझं चांगलं करून घ्यायचंय. फोकस पूर्ण स्वतःवरती पाहिजे की माझी तब्येत, माझं सगळं, आणि मी कशी चांगली वागेल, मी कसं माझं चांगलं करून घेईल, माझा उद्धार कसा मला करायचा. बस, कोण काय वागेल, कोण कसं वागेल हे आपल्या हातात नाहीये. त्यामुळे वागणं कोणाच्या हातात आहे की माझं वागणं हातात आहे. म्हणून निग्लेक्ट ज्या गोष्टी, मग तेव्हा मी तुम्हाला एक नियम सांगितलाय की समोरच्याची एनर्जी आपल्याकडे जर निगेटिव्ह येत आहे तर आपल्याला काय करायचं, नाभी समोर कट कट कट, डिलीट 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 म्हणायचंय. कोणी भांडत आहे आपल्याशी तेव्हाही आपल्याला थँक्यू 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 थँक्यू, आणि आपल्या नाभी समोर म्हणायचंय कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ठीक आहे. हो हो, येस. आता आपण पुढे जाऊया. आपला आज लास्ट थोडा उशीर होतोय, एक लास्ट टॉपिक संपवूया आपण. ठीक आहे.
स्क्रीन दिसते. थर्ड, हो. आपण मेडिटेशन हा थर्ड आहे. जेव्हा आपण ब्रेनला ट्रेन करतो. मेडिटेशन करणं म्हणजे काय, कोण सांगेल? मनीषा मॅम ध्यान करणे. ध्यान करणे. कुंदा मॅम बोलले ध्यान करणे. अजून काय होऊ शकतं? मेडिटेशन म्हणजे काय? एकाग्रता, एकाग्रता, फोकस. बरोबर. फोकस. मग तुम्ही फक्त ध्यान करणे म्हणजे मेडिटेशन होतं का? नाही. प्रत्येक श्वासासोबत जगणे. प्रत्येक गोष्टीमध्ये, मग तुम्ही स्वयंपाक करता आहात, तुम्ही कुठल्या गोष्टी करता आहात, दिवस तुमचा चालू करता आहात, त्या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये काय राहणं? फोकस राहणं. मग तुम्ही आज तुम्ही वाचन करता, मग तुम्ही एक पेज वाचलं, त्याच्यातल्या 5 ओळी वाचल्या तरी त्या कशा वाचायला पाहिजे? फोकसनी वाचल्या पाहिजे. एक पेज वाचलं तरी ते फोकसनी झालं नाही चालेल. एक पेज जर तुम्ही वाचून राहिलं तर पूर्ण फोकसनी. भाजी करायची आहे, करून झाली तर चालेल का? आणि मग कशीच्या कशी भाजी केल्यानंतर तुमच्या बॉडीला त्याचे बेनिफिट मिळतील का? नाही मिळणार. त्यामुळे मेडिटेट करणं म्हणजे फक्त ध्यान करणं नाही होत, ते फोकस करून गोष्टी करणं. मेडिटेट करणं आपल्याला, हे आपल्या सबकॉन्शियस माइंडसाठी मेडिटेट जे करतो आहे, तर कुठल्याही चांगल्या गोष्टीवर फोकस करणं म्हणजे मेडिटेट करणं. कुठल्याही चांगल्या गोष्टीवर फोकस करणं. वी कॅन डू विथ एव्हरी ब्रीथ. म्हणजे जितका तुम्ही चांगल्या गोष्टीवर फोकस कराल, तो प्रत्येक ब्रीथ सोबत करायचा आहे. जो मेडिटेट करायचा आहे, मेडिटेट प्रत्येक चांगल्या गोष्टीवरती विचार करून, म्हणजे एव्हरी ब्रीथ सोबत चांगल्या गोष्टींचा विचार करताना भाजी बनवायची. खूप फोकस करून भाजी बनवायची, खूप फोकस करून एखादं काम करायचंय, खूप फोकस करून थोडा वेळ अभ्यास करायचा, तो व्यवस्थित करायचा. ज्या नात्याला वेळ देताय तेवढं 15 मिनिटं बोलताय तर ते व्यवस्थित बोलायचं. हे तुमच्यासाठी करायचं, कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला काय करायचंय? ट्रेन करायचंय. कॉन्सन्ट्रेशन मॅडम ना. कॉन्सन्ट्रेशन, फोकस. प्रत्येक श्वासांबरोबर केली जाणारी साधना म्हणजे मेडिटेशन. मग ती कुठलीही असू दे. मग ते तुमच्या देवाची पूजा असू द्या, तुमचं ईश्वरासोबत जे काय आपण कनेक्शन करतो, शांत बसून जे मंत्र उच्चार करतो ते पण असू द्या, किंवा ध्यान करणं असू द्या, किंवा भाजी करणं असू द्या, किंवा एखाद्या शाळेत काम करणं असू द्या, किंवा कुठे जॉब वरती काम करणं असू द्या. ती साधना एकदम कॉन्सन्ट्रेशननी, एकदम फोकस करून करणं म्हणजे मेडिटेशन. प्रत्येक श्वासासोबत काय म्हटलं? प्रत्येक श्वासासोबत फोकस करून काम करणं. अच्छा. प्रत्येक श्वासासोबत केली जाणारी साधना. कारण बघा, नजर हटी तर दुर्घटना घटी, असं होतं की नाही? जर आपलं लक्ष नाही राहिलं तर भाजी जळते, दूध उतू जातं. होतं का? की माझ्याच घरी होतं? सगळीकडे होतं. सगळीकडे होतं, हो की नाही? म्हणून जी गोष्ट कराल त्याला 100% द्या. नाही तर मग आता होत नाहीये, थोडा वेळ नंतर करा. पण जर तुम्ही कुठली गोष्ट वाचता आहे, तुम्ही पुस्तक वाचता आहे, तुम्ही काम करता आहात, तुम्ही पूजा करता आहात, 5 मिनिटं करा. देव नाही म्हणत तुम्हाला 24 तास बसा. 5 मिनिटं त्याच्यासोबत तुम्ही 5 मिनिटच कनेक्शन, तुम्ही त्याच्यासोबत पूजा करा, ध्यान करा, पण ते 5 मिनिटं फोकस लावून करा. मॅडम एक प्रश्न विचारू? हा, विचारा ना. आपण जेव्हा ती पोथी वाचतो तर आपण पोथीची अक्षर वाचत असतो, पण आपल्या डोक्यामध्ये असंख्य विचार बाजूचे असतात. कारण ब्लॉकेजेस खूप आहे ना. आपण खूप डोक्यामध्ये फोकस करून नाहीच करत. विचारांचा डोक्यामध्ये गोंधळ असतो आणि नुसते अक्षर डोळ्यासमोर फिरत असतात. मग अशा वेळेस काय करायचंय? आपल्याला एम्प्टी व्हायचंय पहिल्यांदा. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, की मी सलग तुम्हाला 21 दिवस एक साधना सांगितली होती, की तुम्हाला ज्या वाईट विचार येतात, निगेटिव्ह गोष्टी आहेत, पहिल्यांदा काय करायचंय? पूजा करायच्या अगोदर पहिल्यांदा जे काही निगेटिव्ह विचार आहे पहिले ते कागदावर लिहायचे. अच्छा. हा, पहिले लिहून घ्यायचे. जर वेळ मिळतो आहे, तुमच्याकडे वेळ आहे, तर पहिल्यांदा त्या सगळ्या गोष्टी लिहून काढा ज्याचा त्रास होतोय.
हा कॉन्सन्ट्रेट नाही होत मग त्या जर नाही जे होते ना, आणि ध्यान करताना कसं असतं ना, जी व्यक्ती पहिल्यांदाच ध्यानाला बसते ना, तर तिला कॉन्सन्ट्रेट व्हायला थोडा वेळ लागतो, कारण ती वेळ माहितीच नसतं. मग असंख्य डोकं म्हणजे विचार फिरत राहतात. मोतीची पानं पलटत असतो, पण विचार डोक्यामध्ये वेगळेच असतात. बरोबर. तर ते त्यामुळेच होतं, कारण की तुम्ही आधी खाली हो जाओ. भगवान के सामने आपण काय करतो, आपण देवाला असे निर्माल्यासारखे म्हणजे वाळलेले सुकलेले फुलं वाहतो का? नाही, ताजी मग फुलं आपण निगेटिव्ह विचारांमध्ये असताना देवाला आपण ज्या म्हणजे पूजा करतो, ती पूजा साध्य होईल का? नाही. नाही होणार. म्हणून मग रागराग असताना रागराग केला आणि नंतर पूजेला बसलो, स्वयंपाक बनवला, तर स्वयंपाक बनवेल का चांगला? रागारागात स्वयंपाक कधीच चांगला होत नाही. रागात कधीच स्वयंपाक बनवायचा नाही. नाही तर मग शांततेने बसायचं, मी थोड्या वेळाने स्वयंपाक बनवते, काहीतरी असेल ते खाऊन घ्यावा. कळालं का? हो हो, हे असं बरेच वेळ होतं की आपण कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करतो आणि नुसतीच पोथी वाचतो, पण असंख्य विचार डोक्यामध्ये इतके भयंकर चालू असतात की त्याचंच वादळ जास्ती आहे. हा, म्हणून आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा मी तुम्हाला डे 1 ला सांगितलं होतं की आता तुम्ही तुमची शुद्धी पहिले करा, की हा तुम्हाला जे नको आहे ना, जे लोक नको आहेत, ज्या लोकांचा त्रास होतोय, त्या गोष्टी लिहून काढा, घटना लिहून काढा. त्या घटनेसोबत असं असं झालं होतं, माझं हे झालं, मला हे त्रास झाला, हे रोज लिहून काढा आणि रोज जाळा. रात्री झोपायच्या अगोदर जाळा. तुम्हाला खूप 22व्या दिवशी तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा, की मॅडम मला आता खूप हलकं वाटतंय, आणि मला अच्छा. 10 वर्षांच्या अगोदर मी अशी होती आणि मला इतकं हलकं वाटतंय की माझ्याकडनं प्रत्येक गोष्टीत कामं आणि सक्सेस होत आहे, की मी आज हे ठरवलं तर त्या गोष्टी घडताय मॅडम. मी देवासमोर अर्धा तास ध्यानाला बसली. या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट भेटतील. सकाळी लिहायचं आणि मग रात्री ते कागद जाळून टाकायचा. कधीही लिहा, दिवसभरातून तुम्हाला ज्या पद्धतीने वेळ मिळेल तेव्हा लिहा, पण झोपेच्या अगोदर जाळा. आणि हो. पूजेच्या मध्ये जर विचारांचा व्यत्यय होत असेल किंवा ध्यानाच्या मध्ये येत असेल, तुमचा तो डिस्टर्ब करत असेल, व्यत्यय येत असेल, तर तुम्ही ध्यानाच्या अगोदर लिहून टाका, शांततेने बसा, मग पूजेला किंवा ध्यानाला सुरुवात करा. बघा तुमचे विचार, तुमची ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर काय होईल. आणि सहसा ध्यान अशा वेळेस करायचं, घरात कोणी नाहीये, तुम्हाला डिस्टर्ब कोणी करणार नाही. या पद्धतीने जेव्हा बघायचं, देवाची पूजाही त्या पद्धतीने करायची, घरात कोणी नाहीये ना, मी आता बसते माझी शांत. शांतपणे. हा, मग आपण काय करतो, आज घरात कोणी नाही ना, मग मैत्रिणीला फोन कर, मग याच्याशी हा. बोल, त्याच्याशी बोल, जातं की नाही वेळ. तर पण तो त्यापेक्षा हा वेळ आपण तुमच्यासोबतचा वेळ खूप चांगला आहे. येस. मग आता घरात कोणी नाही ना, मग मी कोणाला फोन नाही करणार. मी माझं पहिले मला काय गोल आहे, माझं जे मी अचीव करणार, मी जर लिहायचं ठरवलेलं आहे ना, मी पहिल्यांदा लिहून घेणार, मग मी माझं काम झाल्यानंतर इतरांना प्रायोरिटी देईल. बरोबर आहे. जर मी माझा पहिले खुद का भरलो, फिर बाद में दुसरों का सोचो. माझंच भरलेलं नाही इथे आणि मी दुसऱ्यांना काउन्सिलिंग करते, अगं बरं होईल ग, असं करशील तर, अरे कशाला. दुसऱ्यांचे प्रॉब्लेम ऐकून आपल्या आयुष्यात प्रॉब्लेमच निर्माण होणार आहे. तुम्ही 8 दिवस एखाद्या व्यक्तीचं तुम्ही जर ती निगेटिव्हिटी ऐकली ना, तुमच्या 9व्या दिवसात तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं भांडण होईल, हे मी हा. तुम्हाला लिहून देते. म्हणून ऐकू नका कोणाचंच. ह्या गोष्टी ऐकल्या की जास्ती त्रास होतो. कोणी सांगते असेल तर असं उभं राहायचं आणि कट कट मनातल्या मनात राहायचं, आपलं चालू कंटिन्यू चालू ठेवायचं, कट 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 डिलीट, कट 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 डिलीट डिलीट डिलीट, कट 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 डिलीट डिलीट डिलीट. कळालं? छान. येस. आपल्याला मी 3 गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंड मधला ट्रेन करण्यासाठी सांगितल्या, अफर्मेशन, मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन. आणि त्यासाठी मी टेक्निक पण दिल्या, त्या आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत. उद्या आपण टोटली नवीन टॉपिक शिकणार आहोत. तर या सगळ्या, आणि ग्रॅटिट्यूड, तुमची सुरुवात दिवसाची ग्रॅटिट्यूडनी करा. उद्या आपल्याला टोटली नवीन टॉपिक शिकायचा आहे. ज्यांना अट्युनमेंट हवा आहे त्यांनी प्लीज कृपया करून मला मेसेज करा, कारण ज्यांना रेकी लेवल 2 आणि 3 शिकायचे आहे त्यांना लेवल 1 पण आपलं अट्युनमेंट झालं पाहिजे. आपली रेकी लेवल 2 ची बॅच, आपली सेकंड बॅच, रेकी लेवल 2 ची बॅच 3 तारखेला सुरू होते. 3 फेब्रुवारीला आपण लेवल 2 ची बॅच सुरू करणार आहोत. ठीक आहे. आता आपण याबद्दल उद्या नवीन टॉपिक सोबत भेटणार आहोत. तोपर्यंत काही प्रश्न असतील
कुठे काही अडलेलं असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून काढा आणि उद्या मला विचारा. हो, मेडिटेशन बद्दलच थोडंसं हे होतं की कधी ते करायचं काय वगैरे त्याची वेळ. बरं, चालेल चालेल. उद्या तुम्हाला जे पण प्रश्न पडलेले असतील आतापर्यंत सिलेबस मध्ये ज्या सगळ्या गोष्टी वाटत असतील त्या तुम्ही लिहून काढा की मॅडम मग आपण शेवटच्या दिवशी पण थोडासा प्रश्नांना वेळ देऊ आणि तुम्ही चालेल. उद्याही विचारू शकता. हो, ओके, धन्यवाद. चला आज आपण इथे थांबतो आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच मी ईश्वर चरणी आणि दिव्य रेकी चरणी प्रार्थना करते. एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद.